उद्या तुमच्या आयुष्यातला तो एक क्षण असेल की ज्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे आणि त्याची सचोटी म्हणून तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी आपण जे केलेले प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाचं त्या ठिकाणी फळ मिळणार सुद्धा आहे. रिझल्ट जाग्यावर असणार आहे. हे रिझल्ट तुम्हाला उद्या मिळत असताना तुम्ही पूर्णपणे केलेल्या जेवढं तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचंच प्रतिफल असणार आहे. यात काही शंका असणार नाही. मग आता आपल्याला बघायचं आहे परीक्षेला जाता जाता काय काळजी घ्यायची आहे, काय गोष्टी बघायच्या आहेत आणि परीक्षेला जाता जाता म्हणजे उद्या जाणार आहोत तर मग आज नेमकं आम्ही काय केलं पाहिजे. रात्रीचे 8:08 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात शेख सर यांना आणि आज आपण सगळे या गोष्टीवर चर्चा करत आहोत की परीक्षेला जाता जाता नेमकं मी काय आणि कशी काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर? येस सर. येस सर. सद्यस्थितीला तुम्हाला तुमच्या कुणाच्या एकाच्या फिलिंग जर व्यक्त करायच्या असतील तर ते मला व्यक्त करू शकता की तुमच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे, सद्यस्थितीला माइंड मध्ये तुमची काय प्रॉब्लेम आहे हे जर मला सध्या कळलं की मला त्या गोष्टीचा पण आधार घेता येऊन मला काही गोष्टीचं नियोजन सुद्धा करता येईल. कोणी बोलू शकता तुमच्या मनामध्ये काय धडपड चालू आहे, काय व्यथा आहेत, तुम्ही सकाळपासून काय केलं, आता काय करायचं राहिलेलं आहे आणि आम्ही जे सगळं पाठवून देतोय सारखं सारखं त्यातलं तुमच्यापर्यंत काय काय आहे या सगळ्या गोष्टीचं उहापोह या ठिकाणी करायचं. मानसशास्त्राच्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन होते सर. जे आम्ही गेस करतो आन्सर म्हणजे ते असतच नाही, असं होऊ लागलं. मग ते कुठेतरी कमी पडू लागलं का असं वाटू लागलंय मानसशास्त्राच्या बाबतीत. उदाहरणार्थ आता जे प्रश्नाचे उत्तर असतात ना 4 ऑप्शन, ते ऑप्शन एखादं मी चूज केलं ना मग ते ऑप्शन नसत आहे, ते वेगळंच असतं ऑप्शन. असं कसं होऊ शकतं बरं? म्हणजे आता ते आपल्या ह्याच्यावरचे असतात ना, ते आपले तर्कशुद्ध एखादे असतात ना, ते आपण जे विचार व्यक्त करून आपण लिहित असतो त्या पद्धतीचे प्रश्न. एखादा प्रश्न तुम्ही हे केला असेल तर तो मिळेल का मला? म्हणजे नेमकं तुम्ही कोणत्या अँगलने अभ्यास करायला पाहिजे हे मी तुम्हाला लगेच सांगू शकेन. अभ्यास करायला पाहिजे किंवा त्याला कुठल्या अँगलने त्याच्याकडे बघायला पाहिजे याही गोष्टीचं मी या ठिकाणी सांगू शकेन. ओके सर, सांग. अजून कुणाला काय अडचण की मनाची व्यथा सध्या काय झालेली आहे? एवढा अभ्यास करते पण मनामध्ये धडधड होते सर, दुख व्हायलाय, कसं तरी व्हायलाय. सर बहुत असा धगधग ते सांगा म्हणतोय मी, ते सांगा. हे तर जेन्युइनच आहे. आता हे मॅडम म्हणले ना, आता जे मला वाटतं सलमा मकानदार असतील, मी बघितलं नाही कोण होत्या त्या. करेक्ट. आवाजावरून असं मला वाटतं बरं का, मला असं काही नाही तर मला कानामध्ये माझे आवाज मला फिक्स झालेत कोण कोण काय बोलू शकतं ते. तर हा जो प्रश्न आहे हा सगळ्यांचा कॉमनली प्रश्न आहे की हे वाचलेलं उत्तर मी सोडवायला जाते सर दुसरंच येतं. पण सध्या कंडिशन कशी आहे, रात्रीचे 8:11 झालेली आहेत आणि उद्या पेपर आहे. आता सध्याला तुमची कंडिशन काय आहे हा माझा प्रश्न आहे. कंडिशन काय म्हणण्यापेक्षा की सर मी दुखते, मला भीती वाटते, मला असं होतंय, मला तसं होतंय, याच्यावरचा इलाज लय महत्वाचा आहे. कारण सध्या माइंडसेट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि माइंडसेट इज अ वेपन. हा तुमचं एक शस्त्र आहे उद्याच्या पेपरमध्ये यशस्वी होण्यासाठी. येस ऑर नो? येस सर. आणि ह्याच भावनांना जागृत करून आज उद्या आपल्याला पेपरला फेस करायचं आहे. लक्षात घ्या, आपण केलेल्या श्रमाचं, आपण घेतलेल्या परिश्रमाचं उद्या तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की यश मिळणार आहे. यात तीळमात्र शंका मनामध्ये आणायची नाही. हा मी सांगतोय तुम्हाला. का बरं तुम्ही म्हणा मी एवढा विचार किंवा अशा लेवलला जाऊन विचार का करता की माझ्या मनामध्ये शंका निर्माण होतेच का? मी एवढं झालंय ना. आता होतं काय बघा की कोणीतरी म्हणलं की सर मी अभ्यास करते एक, परीक्षेमध्ये विचारता एक, मी जे पाठ करते ते परीक्षेमध्ये येतच नाही. आता तुम्ही एवढे मोठे टेस्ट टाकले ना सर, या टेस्ट मधलं एक तरी पेपर माझा असा असायला पाहिजे होतं की मी जे वाचलंय त्याचं प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. येस ऑर नो? ओनली येस ऑर नो? येस असं वाटतंय की नाही तुम्हाला की यायला पाहिजे होतं, मग ते का बरं उत्तर येत नाही?
त्याचं उत्तर ते का येत नाही सर, किंवा त्याचा तो मी वाचलेलं प्रश्न किंवा ते हे येतच का नाही, वाय? ह्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे हे महाराष्ट्र टीईटी आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी वाचलंय आणि ते ह्याच्यात यायला पाहिजे, तर ती महा टीईटी कशी असेल? उगाच ज्याला महा टीईटी म्हणत नाही. ओके, पहिलं अँगल. सर हॅलो सर कोण बोलते बोला? कोण बोलते? दायमा बोलते का? बोला बोला. हेलो सर मैं हाँ, बोलते बोला. सलमा सलमा बोला. सर मुझे दुख दुख इसलिए हो रहा है कि मैं 2 बार टीईटी दी और 2 बार भी एक बार 1 मार्क्स से फेल हो गई और एक बार 80 से आके रिटर्न आ गई, इसलिए अभी इस साल क्या होता है बहुत दुख दुख हो रहा है. अरे ते मनात आणायचं नाही ना, दुःख दुःख त्या गोष्टीची करायची नाहीये. माझ्या प्रश्नांची सरळ उत्तर पाहिजे, तर माझ्या प्रश्नाला व्यवस्थितरित्या तुम्ही ऐका. मी काय म्हणतोय ते. सद्यस्थितीला तुमचा अँगल काय फक्त मला सांगा, आणि त्या अँगलवरून मी तुम्हाला आजच्या या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणार आहे. आणि परीक्षेला जाता जाता आपल्याला नेमकं काय बघायचं आहे, ह्याच गोष्टीचं उहापोह आपण या ठिकाणी करण्यासाठी जमलेलो आहोत. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. ओके, मॅटर क्लिअर? तर जस्ट नाव बघा, आपल्याला परीक्षेला जाताना काय करायचं आहे आणि कसं करायचं. पहिली मी तुमची कंडिशन जाणून घेतली, सद्यस्थितीला मनामध्ये तुमची दगदग नेमकी काय आहे हे मी जाणून घेतलं. येस और नो? येस सर. Yes sir, yes. आता त्याच्यावर उपाय म्हणजे काय करायचं सांगतो. आता सद्यस्थितीला पहिली गोष्ट सद्यस्थिती सांगतो आणि नंतर मग त्याचे उपाय सांगतो, काय कसं आणि कसं करायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप नियम बदललेले आहेत. चालू टीईटीला नियम बदललेले आहेत आणि त्या नियमाला अनुसरून उद्या आपल्याला पेपरला जायचं आहे. पहिली गोष्ट की तुम्ही पेपरला जाताना मी रिकमेंडेड केलेली पेनच घेऊन जायची आहे. मी काय सांगितलंय? मी रिकमेंडेड केलेली पेन, इतर फालतू पेन घेऊन जायच्या नाहीत. पहिली ऑर्डर आपली. ओके, मान्य सगळ्यांना? सगळ्यांनी पेन घेऊन ठेवलेली आहेत असं मी गृहीत धरतो. आणि फक्त 1 किंवा 2च पेन घेऊन जायच्या. तिसरं, बिनकामाचा पाऊच नावाचा पार्ट तुमच्या सोबत असता कामा नये. तुम्हाला पेपरमध्ये जर पेनच वापरायचा असेल, पाऊच कशासाठी लागतो हो तुम्हाला? बरोबर आहे का नाही माझं? आता मला सकाळी फोन आला की सर मी पेपरला चालले, मग घड्याळ घेऊन जाऊ का? काय करू? बरं, अजून काय मॅडम? नाही म्हणले मी पाऊच पण घेऊन जायचं म्हणले. चालते का? आणि ते पण ट्रान्सपोर्ट आहे माझ्याकडे, चालेल का? अरे बापरे, एवढं सगळं तुम्ही तयारी केला तर मग मला विचारतायच कशाला? पहिली गोष्ट, आपल्याला तिथं काही संसार करायला जायचं नाही. पहिली गोष्ट आहे की नाही? हवे बाबा सगळं भांडी गबाळ घेऊन जायचंय आणि मग तिथं बसायचं. पेपर को जा रहे हम, किसको जा रहे? पेपर, ओनली फॉर पेपर. पेपरला जात असताना असं मस्त रिलॅक्स जायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण पिकनिकला जातो आणि पिकनिकला जात असताना जी आपली मनस्थिती असते, सेम मनस्थिती आपल्याला उद्याला जायची. कसल्याही प्रकारे ट्रेस घ्यायचे नाही. सद्यस्थितीला तुम्हाला ट्रेस आला तर तो ट्रेस काढून टाकायचा. आता हा ट्रेस कासाठी काढायचा आहे? ट्रेस आजचा काही कामाचा नाही. आज रात्री 10 ते 10:30 वाजता झोपायचं आहे. पहिली गोष्ट, तुमची झोप इतकी छान झाली पाहिजे की बोलायचं काम नाही. आता बघा ह्याच्यावर तुमची प्रश्न, सर झोपच येत नाही हो, मला रोज 12 वाजता झोपायची सवय नाही, आता 10:30ला कशी झोपेल? मूर्ख आहे. कारण त्या वेड्या मनाला तुम्ही सांगायचं जस्ट नाव, काय सांगायचं की मला झोप येते आणि मी झोपणार आहे. आणि याच्यापूर्वी त्याला हे की बाबा रे, मी गेल्या 60 दिवस झालं ब्रेनी बेजर अकॅडमीचं प्रत्येक तास कंट्रोल केलेला आहे, प्रत्येक तास मी पाहिलेला आहे, त्याच्यामुळे माझा अभ्यास खूप छान झालेला आहे. आता मला अभ्यासाची काही गरज नाही. आज दिवसभरामध्ये मी 2 पेपर सोडवलेत 150 मार्काचं. आज मी फुल्ली असं मस्तपैकी रिव्हिजन केलेलं आहे. आता मला वेगळ्या अभ्यासाची कसल्याही प्रकारची गरज नाहीये. येस और नो? येस और नो? Yes sir. बरोबर का? आता ही मला गरज नसल्या कारणामुळे, या गोष्टीची जर मला गरज नसेल तर मला टेन्शन काही घ्यायची गरज आहे. म्हणजे एवढं सगळं मी केलेलं आहे आणि आता जस्ट नाव मला झोपेची गरज आहे. आणि मी आज 10 वाजता नाही जमलं तर किमान 10:30 वाजता खूप छान पद्धतीनं झोप घेणार आहे. ही माझी झोप इतकी छान असणार आहे की मी सकाळी अलार्मच्या बरोबरीनं किंवा अलार्मच्या पूर्वी 6 किंवा 5:30 वाजता उठणार आहे. ओके, ज्यांचं पेपरचं सेंटर दूर आलेलं आहे अशाने लवकर उठायचं.
सगळ्यांना माहितीसाठी सांगतो, आपल्या हातामध्ये मोबाईल स्मार्ट आहे, पण आपण चालवणारे स्मार्ट नाहीये. हे सर नो बरोबर आहे का? हो बरोबर आहे सर. का मी काय म्हणलो? आता हो सर. या स्मार्टफोनचा वापर आता कशाला करायचा ते सांगतो. या स्मार्टफोनचा वापर सगळ्यांना मेसेज आलेला आहे की टीईटीचा पेपर जो हॉल तिकीट आहे तो रीडाउनलोड करा म्हणून आलेला आहे, बरोबर का? तो रीडाउनलोड करून घ्या. पहिली गोष्ट, रीडाउनलोड केलेला पेपर आपला हॉल तिकीट, तोच हॉल तिकीट घेऊन जायचे पहिली गोष्ट. दुसरा हॉल तिकीट घेऊन जायचं नाही. म्हणजे पहिला अगोदर काढलेलं असेल तर ते वगैरे असं कुठलंही हॉल तिकीट घेऊन जायचं नाही. झालं? पहिली शंका क्लिअर झाली तुमची? सर मुझे मैसेज नहीं आया सर रीडाउनलोड ज्यांना आलंय त्यांना, आणि ज्यांना नाही आलं त्यांच्या ह्याच्यावरती हो सर. जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीट वरती QR कोड आहे का बघायचा पहिला. आलाय का प्रिंट होऊन? हो सर आहे. आहे ना. आता काय झालं, काही जणांना 2-4 दिवसांपूर्वी आले आणि काही जणांना आलं नसेल तर जस्ट नाव रीडाउनलोड करून बघा ना, काय अडचण आहे. रीडाउनलोड करायचं, प्रिंट काढायची, तोच घेऊन जायचं. गेलं पेपरला जाताना सगळ्यात महत्वाची अट, 1 तास अगोदर जायचं. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर दूर आहे, फॉर एक्झाम्पल जसा SVCS अक्कलकोट, हे तुम्हाला तिथून दूर वाटतं, मग घरातून निघताना 7 ला निघायचं. पेपर किती वाजता आहे हो? पेपर कितने बजे है कल का? 10:30. साडे 10:30. 10ला चालू होतो का 10:30ला चालू होतो? 10 वाजता. 10 वाजता तिथं पाहिजे सर. हे बघा. आता 20 मिनिट अगोदर एक्झाम हॉल मध्ये पाहिजे आपण. प्रश्न माझा बघा, तुमच्यापैकी किती जणांनी हे वाचलेलं आहे हॉल तिकीटवरच्या सूचना? किती जणांनी वाचलेलं आहे? वाचलेत सर, वाचलेत. किती जणांनी वाचलेलं? मी वाचले. मी वाचले. वाचले सर. मी पण वाचले. वाचले ना. आता वाचलेल्या बरोबर मी ग्रुपमध्ये पण काही सूचना टाकलेत, वाचलेत का? हो सर. हो सर. हो सर वाचले. आता मला या ज्या सूचना आहेत या तुमच्या हॉल तिकीट वरती पेपरचं टायमिंग छापून आलेलं आहे का? हो सर. पहिला पेपर जो आहे तो आहे ना सर. 10:30 सर. ते 1 चा आहे. पेजवरचा. पहिला पेपर 10:30 ते 1 चा आहे, म्हणजे 10:30ला चालू होणार आहे, बरोबर? आता तुमच्या हिशोबानं तिथे किती वाजता पोहोचायला पाहिजे? तुमच्या हिशोबानं किती वाजता? 9:15 ते 9:30 पर्यंत. मग जे 9:30 म्हणतात ते थोडं चुकीचं आहे. घराच्या खूप जवळ असेल, घराच्या खूप जवळ 9ला पोहोचायच्या हिशोबानं निघायचं. आता माझ्या सूचना नीट ऐकून घ्या. उद्या घरातून आपल्या परीक्षा सेंटरला 9ला पोहोचाल ही काळजी घ्यायची. पहिली गोष्ट, सकाळी आता येतो थोडं अजून मागं येतो आणि पूर्ण सूचना सांगत जातो आणि मग तुमच्याशी इंटरॅक्शन करतो. आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट, आज झोपताना तुम्ही मस्तपैकी व्हिज्युअलायझेशन करायचंय. व्हिज्युअलायझेशन काय असणार आहे आपलं? तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही सकाळपासून 150 मार्काचे 2 पेपर सोडवलेले आहेत आणि हे 2 पेपर सोडवले आहेत, चांगले मार्क मिळाले. कुणाला 80 मिळाले तरी टेन्शन घ्यायचं नाही. 76 वाल्यांतर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण तुमच्या मनामध्ये लगेच शंका येते, ह्या पेपरला मला 90 पडले नाही तर तिथं काय पडतील, अशी मनामध्ये शंका कसल्याही प्रकारची आणायची नाही आणि येऊही द्यायची नाही. आणि सूचना, आता आपण व्हिज्युअलायझेशन करतोय, आपण आपल्या बेडवरती किंवा आपल्या रोजच्या जागेवरती झोपतोय. झोपल्यानंतर आपल्याला मी इन्स्ट्रक्शन दिलंय तुम्हाला की झोपण्याची पद्धत कशी आहे, तर पूर्णपणे शवासनामध्ये झोपल्यासारखं, म्हणजे अंग तुमचं पूर्णपणे सैल आहे, डोकं वरती आहे. कुठे येतोय का आवाज? आवाज येतोय? येतोय सर. येस सर. आवाज येतो का माझा? हो सर आता येतोय. हो सर येतोय. हॅलो हॅलो, माझा आवाज येतो का? You are audible, sir. You are perfectly audible. मला तुमचे Yes, कोणाचेच yes, you are आवाज येत perfectly नाही. audible. येतोय सर आवाज क्लिअर. येतोय सर आम्हाला सर.
तर नेटवर्क गेल्या Unmute करा, कारणामुळे unmute आलो. करा. तुमचा आवाज मला येत नव्हता म्हणून मी विचारलं. आता आपण मी काय सांगतोय की आपण प्रोसेस करतोय उद्याच्या पेपरच्या तयारीची आणि इन्स्ट्रक्शन मी सांगतोय या इन्स्ट्रक्शन पूर्णपणे फॉलो करायच्या. या इन्स्ट्रक्शन काय करायच्या पूर्णपणे फॉलो. तुम्ही झोपलेला आहात, पूर्णपणे शवासनामध्ये आहात, शवासनामध्ये पूर्ण अंग सैल सोडलेला आहे, डोळे मिटलेले आहेत. आता तुम्हाला 10ला झोपायची सवय नाही आहे, तरी तुम्ही 10:30ला झोपताय आणि झोपताना लगेच झोप येत नसते. त्याच्यामुळं आजचं व्हिज्युअलायझेशन खूप एकदम जबरदस्त होणार आहे. तुम्ही झोपलेला आहात, डोळे मिटलेला आहात आणि तुम्ही तुमच्या माइंडला सूचना देत आहात. इन्फॉर्मेशन काय देत आहे? मी झोपलेलं आहे, उद्या सकाळी मी ठीक 5 वाजता उठणार आहे आणि माझं सगळं आवरून घेणार आहे. मी आवरल्यानंतर ना सकाळी मस्तपैकी स्कूटीवर यांना घेऊन किंवा माझे मी एकटे किंवा मी बसने, तुम्ही ज्याच्या पद्धतीने जाणार त्या पद्धतीनं मी माझ्या परीक्षेच्या ठिकाणी, तुमचं जे परीक्षा सेंटर आहे ते, जसं की तुमचं परीक्षा सेंटर काय असेल, HD असेल किंवा तुमचं SPCS असेल, भवानी पेठ मधलं किंवा कुठलं सैफुल अमुक तमुक पुणे मुंबई काय असेल ते, मी त्या ठिकाणी बरोबर 9 वाजता पोहोचलेली आहे. आणि पोहोचल्यानंतर ना मी खूप प्रसन्न आहे, मी खूप शांत आहे. मला आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आणि उद्या तर मी खूप प्रसन्न असणार आहे. मी इतकी प्रसन्न आहे, मी इतकी हुशार झालेली आहे, मला माझ्यावरती खूप अभिमान आहे की मी गेल्या 60 दिवसामध्ये TETचा खूप मन लावून अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्यामुळं मला सगळं उद्या पेपरमध्ये आठवणार आहे आणि आठवणारच आहे, म्हणून मी खूप खुश आहे. मी 9 वाजता पेपरच्या ह्याला गेलेली आहे. गेट ओपन केलेलं आहे आणि गेट ओपन होत असताना तिथले ते वॉचमॅन काकाने तुम्हाला सगळ्यांना खूप जोरात गुड मॉर्निंग असं म्हटलेलं आहे. जसं पद्धतीने आपले कासार सर बोलतात त्याच्या पद्धतीने गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणि तसं त्याने बोलल्यामुळं मला अजून फ्रेश वाटलं आणि मी गेटमध्ये एंट्री केली. गेटमध्ये एंट्री करताना माझ्याजवळ काही नव्हतं. मी फक्त पर्स घेऊन गेले होते आणि घेतलेली पर्स परत मी यांच्याकडे दिली आणि मी आतमध्ये फक्त पेन, माझं हॉल तिकीट, माझ्यासोबत असणारा फोटो, ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊन गेलेल्या आहे आणि माझं ओळखपत्र म्हणजे पहिचान पत्र, मग ते आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पॅन कार्ड असेल, हे घेतलेलं आहे. आणि मी हेही कन्फर्म केलेलं आहे की माझं हॉल तिकीट वरती जे नाव आहे, पूर्ण नाव आहे, वडिलाचं नाव आहे, तेच माझ्या ID कार्ड वरती आहे का. चुकून माझं माहेरचं नाव त्या हॉल तिकीट वरती आहे, पण सासरचं नावाचं माझ्याकडे हॉल तिकीट किंवा त्याला लागणारं जे काही ओळखपत्र आहे ते नाही आहे. जरी मी घेऊन गेलेले असेल तर माझ्याकडे मॅरिड सर्टिफिकेट सुद्धा आहे. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत, ज्यांच्या नावामध्ये बदल आहे ते. आणि मग मी गेलेले आहे, माझं सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय. त्याच्यानंतर ना ह्या सगळ्यांनी आम्हाला एक एक करून एका हॉलमध्ये बोलवलं आणि आमचं फेसिंग घेतलं. फेसिंग म्हणजे माझा चेहरा आणि त्याच्या ह्याच्यावरती त्यांनी त्या कम्प्युटरवरती थंबलिंग करून घेतलं. माझा बोटाचे ठसे आणि डोळे आणि चेहरा हे सगळं व्हेरीफाय करून घेऊन मला त्यांनी रूम नंबर कुठला आहे ते सांगितलं. जसं की अगोदर तुमच्या हॉल तिकीट वरती तुमच्या फोटोच्या वरच्या बाजूला खोली क्रमांक छापून आलेला आहे. यस ऑर नो? आणि ते मी मस्तपैकी बरोबर आहे. मी माझा खोली नंबर 7 आहे, त्या 7 मध्ये गेलेली आहे. माझ्या बेंचवरती बघितलंय मी सुरुवातीला त्या बाहेर लावलेल्या बैठक व्यवस्थेवरती माझा बैठक नंबर मी इतक्या काळजीपूर्वक बघितलं की बोलायचं काम नाही. काळजीपूर्वक बघितलं, हॉल नंबर, मजला नंबर बरोबर त्या मजल्यावरती मी गेलेली आहे. त्या वर्गामध्ये खूप छान बसलेली आहे आणि मी खूप प्रसन्न आहे. हे बघून आजूबाजूचे मात्र विचारत आहे, ही एवढी खुश काय खुश? आपला तर अभ्यास झाला नाही. किंवा एवढं असताना सुद्धा तुमच्या आजूबाजूला 1-2 जणांनी ह्या भले मोठे पुस्तकं आणलेली आहेत. ते बघून सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही. कारण जे त्यांना 3 महिन्यामध्ये पुस्तक वाचल्याचं झालं नाही, ते तिथं येऊन 2 मिनिटामध्ये एवढं 600 पानाचं पुस्तक काय वाचणार आहेत? ते फक्त तुम्हाला भीती दाखवण्यासाठी आलेले आहेत. हे तुम्हाला आठवलं. शेख सरने रात्री सांगितलं होतं, तो नजारा तुम्हाला दिसला आणि तुम्ही मनामध्ये हसले आणि म्हणले बरोबर आहे. आणि अशामध्ये 2-4 जण घोळक्याने, 2-4 जण काहीतरी तुमच्या जोनावर कानावर येतंय, की पेपर असाच असते, लय अवघड असते, लय आहे आणि ह्या बडबडीकडे तुमचं कसल्याही प्रकारचं लक्ष नाही. तुम्ही इतके शांत आहेत आणि तुम्ही डोळे मिटून तुमच्या बेंचवरती बसलेला आहात आणि तुम्ही तुमच्या असणाऱ्या आवडत्या देवाला याची त्याची मस्तपैकी स्मरण केलेलं आहे आणि तुमच्या हातामध्ये तर बेल झालेली आहे आणि पेपर सुपरवायझरने आणून दिलेला आहे. या ठिकाणी पहिली सूचना
तुमच्या वर्गामध्ये असणारा सुपरवायझर मूर्ख आहे. तुमच्या वर्गामध्ये येलेला प्रत्येक सुपरवायझर मूर्ख आहे आणि त्या वर्गामध्ये मी आणि माझ्या एवढी शहाणी किंवा माझ्या एवढा शहाणा दुसरा कोणी नाही. फक्त मी माझ्यासाठी शहाणी आहे, वर्गातल्या इतर कोणासाठी नाही. म्हणजे तिथं मदत पण करायची नाही, फक्त तुझं तुझं बघ. आणि हे सांगितल्याप्रमाणे सरांचं केलं. त्या ओपन करणाऱ्याला कळलं नाही पेपर कसा ओपन करायचा, देताना त्याच्या लक्षात आलं नाही, त्यानं सिक्वेन्स दुसऱ्याकडनं दिला, परत घेतला, परत दिला, तुमचे 5-10 मिनिटं यात गेले, म्हणून तो मूर्ख आहे. आणि त्यानं नीट देते का नाही हे फक्त आपण काळजीने बघायचं. आणि आपल्याला आलेला पेपर पहिलं बघताना तो कुठल्या सिक्वेन्सचा आलेला आहे, तो कुठल्या कोडचा आलाय, हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघितलेलं आहे. बघितल्यानंतर कुठं फाटले काय चेक करायचं. त्या सील मध्येच OMR सीट असतो किंवा हे आहे टीईटी, हे OMR सीट सेपरेट देतील आणि पेपर सुद्धा सेपरेट देऊ शकतात. त्यामुळे 2 पॉसिबिलिटी आहेत. एक पहिलं OMR सीट सेपरेट देणं आणि ते इन्क्लूड देणं, म्हणजे पेपर आणि त्या पेपरच्या आतमध्येच OMR सीट. हा OMR सीट 3 प्रतीमध्ये आहे. आतापर्यंत तो 2च प्रतीत होता. हा OMR सीट 3 प्रतीमध्ये आहे. त्याच्यामुळे याला खूप छान हँडलिंग करायचं आहे. ओके, आता हा OMR सीट तुमच्या हातात आलेला आहे आणि जसा हातात पडला तसं तुमच्या मनामध्ये मी पहिलेच सांगितलंय पॉझिटिव्ह थिंकिंग, की हा पेपर माझ्या आयुष्यात पडला आहे, हातात आलेला आहे आणि हा माझं आयुष्य बदलणार आहे आणि मी पास होणार आहे आणि हे पास होण्यासाठी माझ्या हातात आलेलं आहे आणि मी होऊनच दाखवणार आहे, असं म्हणून तुम्ही ते समोर घेतलं. त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे पूर्णपणे फिलअप केलं. लक्षात घ्यायचं, हॉल तिकीट तिथं बघायला नेलेलं नाहीये तुम्ही. ते हॉल तिकीट समोर ठेवायचं बाजूला मस्तपैकी आणि त्या हॉल तिकीटवरची इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे ती ह्याच्यावर उतरून काढायची. पहिलं पेपरवर लिहून काढा, OMR सीट बाहेर काढायचा मस्तपैकी. OMR सीट काढत असताना ड्युअल म्हणजे दोन्ही बाजूनी त्याच्यावर काही सूचना दिलेल्या आहेत का कन्फर्म करून घ्यायचं. एकच बाजू भरायची नाही. तुमचा पेपर 10:30च्या पूर्वी OMR सीट भरून झाला पाहिजे. 10:30 वाजल्यानंतर मूर्ख तो असेल जो OMR सीट भरत असेल. आपल्याला आपला काम, आपलं टायमिंग एकदम सतर्कतेने घ्यायचं आहे आणि हे घेत असताना आपण काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या. OMR सीटच्या मागे पुढे कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, कोणकोणत्या सूचना दिलेल्या आहेत हे कन्फर्म करून घ्यायचं. बरोबर. माग जे विचारलंय, समोर हॉल तिकीट ठेवायचं, तुमचं नाव, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आणि कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं सगळं नाव, इथं लिहिलेलंच असतंय आणि ते त्या ओळीमध्ये बसेल एवढं छान अक्षर काढायचं. नाहीतर आपलं लहान लेकरू कसं ए लहान काढते, बी मोठं काढते, शी परत छोटं काढते, अशी हरकत करायची नाही. व्यवस्थित लिहायचं, खाडाखोड करायची नाही. जरी झाली तरी त्याला परत उगं खरबडत बसायचं नाही आणि खरडत बसून मॅडम माझं चुकलं मी काय करू म्हणून त्या सुपरवायझरला काही सांगायचं नाही, कारण त्याला तर काहीच कळत नाही, ते तुम्हाला अजून कन्फ्युज करून टाकल. ओके. OMR सीट भरत असताना जे गोल करणार आहे ते सगळे गोल तंतोतंत झाले पाहिजे आणि आपण जो घेऊन गेलेला पेन आहे त्या पेनचा वापर करायचा. हा पेन आजच एका वहीवरती किंवा एका पानावरती ते लहान मुलगा कसा गिरबाडतं का नाही, पेन नवीन घेतला असेल तर तसा गिरबाडून काढायचा. 1-2 मिनिटं तरी गिरबाडायचा. का बरं असं करायचं? का करायचं असं? जरा स्मूथ होता सर. दुसरी गोष्ट, जो पेन असतो त्या पेनला धरायला जी ग्रीप असते की नाही, त्या ग्रीपला पण थोडं चोळायचं. का तर त्याला तेलकट भाग असतो आणि तो सारखा हातातून स्लिप होत असतो. म्हणून मी तोच पेन वापरा म्हणलं होतं जो आतापर्यंत आपण तुम्ही OMR सीट गोल करण्यासाठी वापरलाय. बरे त्यातली फक्त रिफिल चेंज करा, बाकीची त्याची जी बॉडी आहे तीच ठेवा. एकदम नवीन पेन जर घेतला तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दॅट आता काय झालंय, तुम्ही ते सगळं गोल केलेलं आहे. तुमचा सीट नंबर किती अंकी आहे तेवढे अंक लिहित जायचा. आता ते अंक लिहिताना चुकू नये म्हणून कसे लिहायचे 2 पद्धत असते त्याची. OMR सीट मध्ये तुमचा हॉल तिकीटच्या वरती जो बैठक क्रमांक आहे ते किती अंकी कोणी मोजलं का? किती अंकी आहे बैठक क्रमांक? 11 सर. 10 अंकी आहे. आजच्या तुमच्या हॉल तिकीटवर, आजच्या हॉल तिकीट 10 अंकी आहे.
ओके, आता तो कसा लिहायचा सांगतो. तो दोन पद्धतीने लिहायचा. पहिली पद्धत आहे एकक, दशक, शतक असं उलट लिहित जातो का, तसं उलट लिहित जाणं. आणि दुसरं आहे समोरून. समोरून म्हणजे पहिला आहे तुमचं हॉल तिकीट नंबर 11,587. तर पहिला एक 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 लिहायचं आणि त्याच्या खाली बरोबर गोल कसा करायचा असतो ते सांगतो. हे मी का सांगतोय तर ऐन वेळेस आपलं जे मेंदू आहे कधी कधी काम करत नसतो, त्याला आजच सूचना द्यायचे म्हणून हे आपलं व्हिज्युअलायझेशन चालू आहे. आणि त्याच्यामध्ये एकच्या खाली एकच गोल केलेला आहे. म्हणजे तुमचं जे नंबर आहे ना ते पाठ करून ठेवा. पाठ करून आजच सांगा या माइंडला की मी माझा हे हॉल नंबर आहे, हॉल तिकीट नंबर आहे आणि या सीट नंबरचा मला इथे इथे गोल करायचा आहे. एक नंबरला एक नंबर, दुसरा असेल 2 तर त्याचा 2 नंबरला असं करत करत गोल करणार आहात. बरोबर आहे का? मॅटर क्लिअर? गोल गोल करत चाललेलं आहे. तुमचं कोड लिहिलेलं आहे, तुमचं लँग्वेज लिहिलेलं आहे, काही गोष्टी छापून आलेली आहे. शेवटच्या बाजूला तुमचा सही आहे. जी सही तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवर छापून आलेली आहे तीच करायची, दुसरी करायची नाही. त्यानंतर ना जो सोबत फोटो घेऊन जायचा आहे तोच फोटो सोबत घेऊन जायचा आहे जो तुम्ही अपलोड केलाय आणि हॉल तिकीटवर छापून आलाय. नाही सर त्यावेळेस वेगळा होता, एकच होता, आता मी काल फोटो स्टुडिओ मधून जाऊन काढले, खूप छान आलाय हो, माझे हे सोबत होते ना म्हणून माझा फोटो पण खूप छान आलाय बघा, मी घेऊन जाते किती. अजिबात असं काय हलकटपणा करायचं नाही. तर तोच फोटो घेऊन जायचा जो अपलोड केलेला आहे. कंपल्सरी त्यांनी एक मागितलाय, आपण 2 घेऊन जायचे. चुकून कुठे लागला केला पडला तरी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल. त्यानंतर ना मस्तपैकी 2 झेरॉक्स तुमच्या आयडी प्रूफची घेऊन जायचे. तो मस्तपैकी ठेवायचं कारण ते ठेवून घेतील. त्यांनी काही केलं तर विरोध करत बसायचं नाही कुठल्याही गोष्टीला. ते हे करा म्हणले करायचं, ते करा म्हणले करायचं. तुम्ही विसरून जायचं शिक्षक आहे, तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपण विद्यार्थी आहे, पेपरसाठी गेलेलो आहे आणि यांच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन ऐकायचे. त्याच्यानंतर ना पेपर सुरू करायचा. आता तुमचं झालं इथपर्यंत 10:30 वाजलेले, 10:30 ला बेल झाली आणि तुम्ही चालू केलंय. आता लक्षात घ्या इथून खरं तुमची युद्धाची तयारी चालू झाली, युद्ध लढायला सुरुवात झाली. आता मला कोणी पण एकाने सांगायचं की सेक्शन कुठला सुरुवात करायची, सेक्शन कुठला सुरुवात करायची? मराठी सर, मराठी. व्हेरी नाईस. मराठी सर. ओके, ज्या विद्यार्थ्यांना मराठीकडे जायचंय ते जो तुमचा प्रिय सेक्शन असेल ते सेक्शनला हात लावायचे. ओके, आणि रॅपिड फायर असणारेच प्रश्न पहिले सोडवायचे. जर तुमचं मराठी असेल तर मराठीचा प्रश्न क्रमांक किती आहे बाबा? मराठीचा प्रश्न क्रमांक किती पासून किती पर्यंत आहे सांगितलं मी अगोदरच. 31 आणि 31 ते 60 आणि 1 ते 30 कोण आहे? 1 ते 30 इंग्लिश. व्हेरी नाईस. आणि काय म्हणतात सीडीपी आपलं मानसशास्त्र 31 ते 60 नाही सॉरी 61 ते 90. बर, गणित 90 गणित 91 ते 26 ईव्हीएस म्हणजे पर्यावरण 121 ते 160 हे झालं पेपर 1चं. पेपर 2चं, पेपर 2चं, पेपर 2चा 91 ते 150 हा तुमचा सामाजिक शास्त्र आणि हाच तुमचा गणित आणि विज्ञान असेल. बाकीचं सिक्वेन्स सेम असेल. आणि तुमचा जो सिक्वेन्स तुम्ही सुरू करणार आहात त्या सिक्वेन्स पासून तुमचे त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आलं लक्षात? मी समजा आता मराठी घेतलं, तुम्ही म्हणलं मराठीचा पहिला प्रश्न व्याकरणावरती होता. सर काय प्रश्न होता हो? मी जे अभ्यास केलं, मी जे वाचलंय तेच आलंय आणि मला ते उत्तर लय आवडलं, मी लगेच टिक मार्क केलं. मला येत होतं, मी दुसरा वाचले सर, दुसरा सुद्धा त्याच्यापेक्षा भन्नाट सर, काय सोपा होता हो, मी वाचलं सोडवलं. तिसरा सुद्धा प्रश्न सर बघते तर काय काय सोपा प्रश्न, मी लय खुश झाले. का तर तिन्ही पण प्रश्न माझ्या ओळखीचे सुरुवातीचे इतकं छान वाटलं ना सर, बोलायचं काम नाही. असं करत करत मी 30 प्रश्न कधी सोडवले मला कळलंच नाही. पण ह्या वेळेमध्ये एक मात्र लक्षात आलं सर, 30 प्रश्न सोडवले खरं, पण मला 21 ते 22 मिनिटच लागले सर. आणि यातलं एक 3 प्रश्न मी सेकंड राऊंड मध्ये ठेवले.
असं करत करत मी माझं नंतरचा सेक्शन मराठीच्या नंतर मी मानसशास्त्र घेतला, मग इंग्रजी घेतला, मग गणित घेतला, मग पर्यावरण घेऊन किंवा पर्यावरण घेऊन गणित घेतला, असं सिक्वेन्सने मी सोडवत गेले. पहिली माझा राऊंड जो झाला, पहिला राऊंड हा माझा जवळजवळ जवळजवळ 1.25 तासात पूर्ण झाला. 1.25 तासात पहिला राऊंड. 150 प्रश्न मी फाडून टाकले सर मस्तपैकी. आणि मी जेव्हा बघितलं, सहज म्हणलं काउंट करावं, तर मी काउंट केला सर. मला इतका आनंद झाला ना सर, मी पहिल्या चक्कर राऊंड मध्ये 70 ते 72 प्रश्न सोडवले सर. आणि मला आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये मी सरांनी सांगितल्याप्रमाणे एक कॅन्डीवाला चॉकलेट घेऊन गेले होते आणि पटकन तोंडात टाकला सर. आणि तो खट्टा मिठ्ठा आंबाचा होता, खट्टा कच्चा मँगो. आणि मी ते तसं तोंडात टाकलं ना सर, असं खट्ट मिठ्ठा फ्लेवर ते जिभेवरती रेंगाळलं आणि मला परत फ्रेश झाल्यासारखं वाटलं. माइंड इतका सतेज झाला, इतकी चालना आली, चेतना जागृत झाली. आणि मला जे सेकंड ऑप्शन वाटत होते की या प्रश्नाचं उत्तर हे आहे, हे आहे, हे आहे का ते आहे, याच्यासाठी जी कन्फ्यूज होतं, ह्या चॉकलेटनं मला असं प्रसन्न करून ते सेकंड राऊंड कंप्लीट केला. पहिला राऊंड, सेकंड राऊंड असं कंप्लीट करून जवळजवळ माझे 90 प्रश्न पूर्ण झाले सर. आणि OMR शीट मध्ये सुद्धा मी ते मस्तपैकी भरून टाकले, कसलीही गडबड न करता, कसलंही सप्लिंग न करता. आणि थर्ड राऊंड होता सर की हे मला येतच नाही. आवाज माझा येतोय का? ब्रेक होत नाही ना? येतोय सर. सर तुम्ही ते चॉकलेट घेऊन जावा म्हणलात, पण त्यांनी जर अलाउड नाही केलं तर? मॅडम Allowed रुमाल करतच मध्ये नसतात. बांधून जावं लागतं. आपला आणि कुठे ब्रेन ठेवायचे आपण ते रुमाल वापरायचा. पण नाही. चॉकलेट घेऊन जाण्याचे प्रकार असतात. त्याच्यावरचा रॅपर काढायचा आणि तो आपल्या मस्तपैकी रुमालाच्या घडीच्या मधल्या बाजूला टाकून द्यायचा. हे गावभर करायचं नाही. रुमाल मी पण चॉकलेट नाही घेऊन चालले, घेऊन हे गावभर करायचं नाही. ओके मी सर, चॉकलेट घेऊन ओके. चालले, चॉकलेट घेऊन चालले, सरनं चॉकलेट सांगितलंय, सरनं खा म्हणून सांगितलंय, गावभर करायचं नाही. ओके. ओके सर, थँक्यू. हा, हे उत्तेजित करणारे प्रेरक आहेत, त्याच्यामुळं याला घेऊन जायला अलॉटमेंट नसतेच. पण आपण शिस्तीत घेऊन चाललोय आणि मनात भीती पण आणायची नाही. मी काहीतरी घेऊन चालले, ही काय कॉपी नाहीये, काय नाही, काढून टाकलं काढून, त्याला काय टेन्शन घ्यायचंय. जरी चॉकलेट अलाउड केलं नाही ना, टाकून दिला ना, काय टेन्शन घ्यायचंय. त्या चॉकलेटनं असं माझं काय होणार आहे? मी कुठल्याही गोष्टीवर आधारित नाही आहे. माझी कुठली गोष्ट अचानक कमी केली तर त्याच्या गोष्टीवर तर मला कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. मी पेन घेऊन गेलेलं, त्यांनी टाकून द्यायला सांगितलं, दिला टाकून, चल दुसरा तर दुसरा. मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवते. त्याच्यामुळं अशा बारीक सारीक क्षुल्लक गोष्टीवर मी लक्ष देत नाही. ऐन वेळेस ब्रेननं हा विचार केला पाहिजे. ऐन वेळेस ब्रेननं हा विचार केलाच पाहिजे. माझ्यावर कसल्याही प्रकारचं आघात होणारच नाही. जरी त्या ठिकाणी मी वॉमिटिंग करायला लागले, चक्कर यायला लागली, तरी मी ठासून मनाला सांगणार आहे की थांब जरा 10 मिनिटं, माझा पेपर झाले की तुला काय व्हायचं ते हो, तोपर्यंत थांबायचं. चक्कर आले, असं व्हायलंय, तसं व्हायलंय, मनाला ठासून सांगायचं, मी आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहे. हे अख्खा वर्ग माझं वॉमिटिंग न भरलं तरी काय हरकत नाही, पण मी इथनं हलणार नाही म्हणजे हलणार नाही. हे सर नो, ही पॉवर तुमच्यामध्ये असली पाहिजे, ही चेतना तुम्ही दिली पाहिजे. आणि हे केलेली गोष्ट कधीही होत नाही, लक्षात घ्या. म्हणून आज जागरण करायचं नाही, म्हणजे जेणेकरून उद्या वॉमिटिंग होणार नाही, चक्कर येणार नाही, इतर गोष्टी होणार नाही, मळमळणार नाही, जळजळणार नाही. जेवढे तुम्ही सगळे प्रसन्न दिसताय, सगळे फ्रेश दिसतायत, उद्या ह्याच्यापेक्षा जास्त चकाकलेले असणार आहे. आणि आपला राऊंड संपलेला आहे. पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड राहिलेला आहे. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला आठवलं. लक्षात घ्यायचं, कुठल्याही विद्यार्थ्याने इथं चूक करायची नाही. सगळ्याला स्ट्रिक्टली सांगतो, मूर्खपणा तर अजिबात करायचं नाही. पहिला राऊंड आपल्याला ओळखीच्या प्रश्नाचा, दुसरा राऊंड डबल टिप आहे, तिसरा राऊंड न येणारा. 3 राऊंड मध्ये पेपर सोडवायचं म्हणजे सोडवायचं, मूर्खपणा करायचा नाही. नाहीतर सर मी जातेच की सर सकट सोडवत, अजिबात फालतूपणा करायचा नाही. आणि हे करत असताना बाय सिक्वेन्सली राहिलेले प्रश्न शांतपैकी बघायचे. आता याचं उत्तर मला येतच नाही ना, त्याला मस्तपैकी अशी बाजूला काढून ठेवायचे. आणि समजा याचं उत्तर हे येत नाही, अशी बाजूला काढून मस्तपैकी आता तुम्ही त्या प्रश्नापर्यंत येऊन बसलेला आहे की माझा हे मला येतच नाही, बरोबर. आणि असे जर समजा काही जणांचे राहिले 20 राहिले असतील, काही जणांचे 15 राहिले असतील, काही जणांचे 30 राहिले असतील. आता काय करायला सांगितलंय?
अब क्या करना है? सी लगा. लगाओ बत्ती, जलाओ बत्ती. आता ह्याच्यामध्ये लगा के छोडणे का, घ्यायचं नाव भिवू नको, मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे, आणि घ्यायचं नाव लगाने का बत्ती, आहे का नाही? आणि ठोकून द्यायचं, बेहायचं नाही अजिबात, मागं पुढे बघायचं नाही, असं बी काय नाही तसं बी काय नाही, होऊन जाऊ दे. मग तिथं होऊन जाताना सुद्धा गडबड करायची नाही. खुशीच्या भरामध्ये सरनं सी सांगितलं होतं, मी करायला लागले सी, मनात काहीतरी येतं, आमच्या ह्यांचं नाव येणं सुरू होतंय, मग येणं करू का? आमचं ह्यांचं नाव बी न सुरू होतंय, मग बी करते की सर, त्याच्या नाव माझ्यासाठी लय लक्की आहे, तर पेपर मध्ये बी लक्की होतेल, आहे की नाही? हा, आपला लक एकच आहे, आपलं लक्ष आणि आपलं पक्ष एकच परीक्षा होईपर्यंत. काय क्या नाही नाही, आता मी आता काही नाही वाटलं बाबा, नाही आता आजचं जर मला असं वाटतंय सी ओपन होतच नाही, आज डी ओपन झाला तर जे तुम्हाला काय वाटतंय ते मस्तपैकी जानकारी एकच वर करायचा, अर्ध ए ला, अर्ध बी ला, अर्ध सी ला, अर्ध डी ला करत बसायचं नाही. काय करायचं, डायरेक्ट ठोकून द्यायचा, एक धरला तर एकच, दोन धरला तर दोनच, सी तीन धरला तीन, चार धरला चार, ए बी सी डी पैकी एक कोणतंही घ्या आणि त्यालाच सार्थकपणे कडेला घेऊन जा. शक्यतो आपण आयएमपी मध्ये काय टाकलेला आहे, आयएमपी मध्ये कुठला टाकलेला ऑप्शन? सी. एक मत असू द्या तुमच्यामध्ये, एक मत तुमच्यामध्ये असू द्या, आपण आयएमपी मध्ये ऑप्शन टाकलेला कुठला आहे? परत सीच टाकलेला आहे. परत लक्षात घ्या, कन्फ्युज व्हायचं नाही, सी टाकलेला आहे. आणि कुणाला वाटलं की मला चेंज करायचं आहे, सरचं का बरं ऐकायचं आहे, ठीक आहे. आणि ही ट्रिक इथं गावभर करायची नाही, ही ट्रिक कुणाला सांगत बसायची नाही, बाय बाय मी असं केलं, मी असं झालं, काय करायचं नाही. बरोबर आहे का नाही पाठक मॅडम? बरोबर आहे का? गावभर कोणी करायचं नाही, जो भी है आपने लिए ही आहे, लोकांसाठी नाही, आपल्यासाठी मी विजयी होणार आहे. आणि समजा अशामध्ये तुमच्याच क्लासची एखादी शेजारी येऊन बसली, उगा खाना खुना करत बसा करण्याबद्दल काय नाही, पण त्याचं असायचं सेट डी आणि तुमचं असायचं सेट ए. आता तिथं येला 2 सांगितलं, 2 ला 3 सांगितलं, तुमचं बी त्यांचं बी चुकायचं. कंटिन्यू आहे का बघा, आणि अशा कॉप्या होत नसतात, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. सो दॅट रिलॅक्स, इतकं रिलॅक्स, इतकं फील चांगलं होतंय की तुम्ही उकडत्या वातावरणात जरी बसलेला असाल, तुम्ही ज्या खोलीमध्ये बसलेला आहे, गरम होत आहे, त्या खोलीमध्ये पंखा नाही आहे, त्या खोलीमध्ये हवा व्यवस्थित येत नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला फील काय होते माहितीये का, तुम्ही कुल्लू मनालीमध्ये बसलेला आहे आणि आता मला मस्तपैकी थंडी वाटत आहे आणि मस्तपैकी मी पेपर लिहित आहे, ह्या फिलिंगनच पेपर सोडवायचा आहे. इतनी बेहतरीन फिलिंग, जन्नत से बेहतरीन, स्वर्गापेक्षाही भारी फिलिंग घेऊन उद्या कामाला लागायचं आहे. आणि हे लक्षात घ्या, मन वडाय वडाय, आणि हे मन जे तुमचं विचार करेल तीच कंडिशन होत असतं. आणि हे काय आहे माहिती का, लॉ ऑफ अट्रॅक्शन. अट्रॅक्शन, तुम जो सोचोगे, तुम जो मागोगे, वही तुम्हें नियती देगी. हा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. याच्यासाठी 50-50 हजाराचे कोर्सेस आहेत, ज्या अशा गोष्टी सांगतात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या, त्या तुम्ही या क्लासमध्ये मोफत घेतलेल्या आहेत. प्रत्येक वेळी मी बजावून सांगितलंय लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्हिज्युअलायझेशन, आणि तो तुम्ही केलेला आहे. तो तुमचा 3 पद्धतीने पेपर पूर्णपणे सोडवून झालेला आहे. आणि एवढं करून सुद्धा तुमच्याकडे 10 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत, म्हणून तुम्ही इतके खुश आहे ना, तुम्ही बस बोलायचं काम नाही. आणि तुम्ही मस्तपैकी त्या 2 बोटाच्या हातामध्ये पेन घेतलेले आहे आणि ती मस्त फिरवत तिकडं तिकडं बघायला लागलाय. हे लक्षात घ्या, हे करायचं बरं का उद्या तुम्हाला, हे करायचं आहे. 2 बोटामध्ये पेन घेऊन मस्तपैकी असं हलवत तिकडं तिकडं बघायचं काही किती. आणि नजर टाकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, काय माहिती का, त्या वर्गामध्ये तुम्ही एकटेच प्रसन्न असणार आहे आणि बाकीचे सगळे असे रडके चेहरे, सिरियस, कोण डोकं खाजवालंय, कोण असं वाकुल्ले आलंय, कोण हे करायलंय, हे झालेलं आहे. आणि आता तुमच्या मनामध्ये एक शंका येते, तुमच्या मनामध्ये शंका, सर माझं असं झालं तर, हे मूर्खपणाचं लक्षण आहे, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण मी मगापासून काय सांगतोय, व्हिज्युअलायझेशन कर, हे असं होणारच नाही, तरी सुद्धा तुमच्या मनात आलं का नाही, मूर्ख आहे का नाही. मगापासून बोंबलतोय मी, सांगतोय हे की बाबा तू हे विचार कर, पण तरी सुद्धा तुम्ही निगेटिव्ह विचार करताय. याच्यापेक्षा मूर्ख कोण आहे? काही तर शोधून तर सापडेल का? शोधून तर सापडेल का? नाही.
तर म्हणून विचार तो आणायचाच नाही, कसल्याही पद्धतीने तो विचार आणायचा नाही. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायची. पॉझिटिव्ह थिंकिंग इतकी उत्तम करायची की यम जरी येऊन उभारला समोर तर आपण निगेटिव्ह थिंकिंग कडे जायचंच नाही. म्हणून मनाला इतकं खंबीर करा की उद्या काही आघात झाला तर मी एका क्षणासाठी सुद्धा विचलित होणार नाही. विचलित कुठं होतो आपण, की समजा साध्या गोष्टीमध्ये होतो, की आपण आपला बैठक क्रमांक जरी चुकीचा गोल केला तरी घाबरतो, लगेच डिस्टर्ब होतो. व्हायचं नाही, चुकला ना चुकू दे. एक तर चुकणारच नाही आपण, पण चुकला तरी घाबरायचं नाही, खाडाखोड करायची नाही आणि मूर्ख माणसाला विचारायचं नाही. कोण आहे मूर्ख माणूस? कोण आहे मूर्ख माणूस? घरातलं सुपरवायझर. बस एवढं कळलं तरी बस. आणि सर मगापासून मूर्ख माणूस त्याला का बरं म्हणताय हे तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. याचं उत्तर उद्याच कळेल तुम्हाला. आज मी नाही सांगणार. उद्या संध्याकाळी या वेळेला आपण परत इथे येणार आहोत आणि आपण मस्तपैकी चर्चा करणार आहोत पेपर कसा गेला. आज 60 संख्या आहे, उद्या 65 असतील विद्यार्थी आणि सगळे आनंदाने सांगणार आहे सर काय पेपर गेला हो. आणि तुम्ही जसं सांगितलं का नाही तसंच घडत गेलं. 2-4 मुलं आले होते, त्यांच्या हातामध्ये मोठ्या मोठ्या पिशव्या, मोठे मोठे पुस्तकं, जे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी उघडून बघितलं नाही ते घेऊन आले. अरे जे तुला 60 दिवसामध्ये वाचायचं झालं नाही ते तू 60 सेकंदामध्ये वाचशील का? मग ते पुस्तक का आणलं? म्हणून विचलित व्हायचं नाही. आपण विचलित ह्या गोष्टीमुळे होतो. माझं स्वतःच सांगतो, मी व्हिज्युअलायझेशन शेवटच्या टप्प्यात आहे आणि हे शेवटचा टप्पा पूर्ण करत असताना मी माझी एक कंडिशन सांगतो. सेटच्या पेपरला गेलेलो आणि झालं काय, मी अभ्यास भरपूर, आपल्या स्वतःवर कॉन्फिडन्स. पण झालं काय याच्यामध्ये की एक मुलगा आणि मुलगी अशा जोडीने आलेले आणि त्या मुलाच्या हातामध्ये मोठं लाट पुस्तक होतं. मी सहज विचारलं त्याला, बसला आणि विचारलं की कुठल्या प्रकाशनाचं आहे. मग त्यानं दुसरंच प्रकाशन सांगितलं आणि मी तिसऱ्या प्रकाशनाचं पुस्तक वाचलेलं हे केलं आणि मग विचारलं. मग मला भय निर्माण झाला की हे पुस्तक तर वेगळं आहे, मी हे वाचलंच नाही. मग नुसतं त्याच्या हातातून ते पुस्तक घेतलं आणि असं नुसतं पान पलटलो आणि पहिलाच प्रश्न वाचला. जसा वाचला तसा अंगाला घामच आला. अरे मी वाचलंच नाही, त्याचं उत्तर मला कसं काही ना. आणि जसं पुढे जाईल तसं वेगळेच प्रश्न दिसायला लागले. परत घाबरलो आणि मग ते टाकून ठेवलं. घे बाबा म्हणलं तुझं, बाजूला सरकलो आणि थोड्या वेळानं त्याच्यापासून उठूनच गेलो. का बरं? व्हाय? कारण अशा वेळेस नवीन प्रश्न, नवीन सिच्युएशन काही करायचं नाही. तुम्ही वाचून दुसऱ्याच पुस्तक किती मिनिटात वाचणार आहे? तुम्ही काय स्वामी विवेकानंद आहे? ते 300 पानाचं पुस्तक 300 मिनिटात किंवा 200 मिनिटात किंवा 10 मिनिटात वाचायला? इम्पॉसिबल. त्याच्यासाठी नवीन पुस्तकं, नवीन व्यक्ती बघायचंच नाही. अशा वेळेस काही अशी लोक येतात, विद्यार्थी असतात, मुली कमी प्रमाणात असतात, मुलं जास्त असतात, की त्या प्रशासनावरच ओरड काढतात. टीटी घ्यायची असते का? मूर्खासारखं करतोय, हे का टायमिंग आहे का? एवढं कडक घ्यायची काय गरज होती का? आम्हाला कधी बोलवलंय, गेट कधी उघडलाय, असंच करतात का, हेच करतात का? मग आपलं तुंतुन चालू होतंय. आता त्यानं बोलायला लागलं आपल्याला असं आतून येतोय, बरोबर बोलायला लागलाय. हा सर मी बी तेच म्हणत होती. काय करायचं तुला, तू काय करत होती? तुझं बघ. हातामध्ये घड्याळ आहे का बघ. पाण्याची बाटली जी घेतली आहे ती पूर्णपणे ट्रान्सफर आहे का बघ. त्याच्यानंतर आपल्याला शुगर असेल किंवा थायरॉइड असेल, त्याची गोळी लागत असेल तर ती संघ घेतली का बघ. त्यानं काय मूर्खासारखं सांगताय त्याच्याकडे लक्ष देऊ नको, कारण तो डबल मूर्ख आहे. बरोबर आहे? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या गोष्टी सुद्धा फरक करतात आपल्या मनावरती. एकच मिनिट हा. सर माईक म्यूट झालेला आहे. तर ह्या गोष्टी आपल्या मनावरती परिणाम करतात. त्याच्यामुळं असले लोक तिथे येणारे, असल्या व्यक्ती आणि असले पॅरेंट्स, त्यांच्याबरोबर येणारे पॅरेंट्स सुद्धा असतात. बाई मी माझी पोरगी तर 5 वर्ष झालं टीटीचा अभ्यास करतेय, पासच होईना, काय पेपर असतंय का, असं कुठे पेपर असतंय का, असे म्हणणारे खूप लोक येतात. तशाकडे इग्नोर करायचं. हे निगेटिव्ह विचारावाले माणसं असतात. निगेटिव्ह वेज निर्माणच होऊ द्यायचे नाही. निगेटिव्ह वेच्या जवळ सुद्धा जायचं नाही. म्हणून मस्तपैकी गेलं आपलं, आपण मस्तपैकी एखाद्या झाडाखाली आपल्या सोबत असलेले ह्यांनी किंवा ह्यांच्याबरोबर असला आपला मुलगा
यांच्याबरोबर मस्तपैकी गप्पा मारायच्या. त्यांना पण म्हणायचं तुम्ही घरी लवकर जावा, आपण मस्तपैकी वाऱ्यामध्ये एका झाडाखाली मस्तपैकी बसून पटकन उठून वर्गात जाऊन बसून आपलं व्हिज्युअलायझेशन करायचं आणि त्याच्यातून बाहेर यायचं. आता आपण व्हिज्युअलायझेशन काय केलं की पूर्णपणे पेपर कसा गेला हे सगळ्या गोष्टी घेतल्या. पेपर खूप छान गेलेला आहे, 150 मार्क तुम्ही सोडवलेले आहे आणि मस्तपैकी प्रसन्न चेहरा करून तुम्ही क्लासच्या बाहेर आलेला आहे. का तर तुम्हाला पेपर खूप छान गेलेला आहे आणि हा प्रसन्न चेहरा घेऊन बाहेर आलं तसं तुमचे ह्यांनी म्हणले काय झालं, जसं तुम्ही म्हणले काय होणार होतं, पहिलं जे मी ठरवलं होतं तेच झालं असं म्हणले तुम्ही आणि असं म्हणून घरी गेले तुम्ही खुश होते. परत आपण झूम मीटिंग घेतली त्याच्यावर पण सांगितलं. 15 दिवसांनी तो अँसर की आली आणि त्या अँसर की जेव्हा तुम्ही चेक केली तेव्हा तुम्ही आनंदानं उड्या मारत होता. का सर मी सांगितले तेवढेच आले बघा बरोबर 91, 92, 93 मार्क सर ओके. लगेच 40 दिवसांना रिझल्ट आला आणि 41व्या दिवशी मस्तपैकी पेपरमध्ये फोटो सह नाव माझं आला. बाय बाय मी पास झाले असं करून झोपी जायचं. देर इज अ फुल व्हिज्युअलायझेशन. ह्याच्यात कसल्याही प्रकारे चेंगटपणा करायचं नाही. आपल्याकडे 2 लाख आहेत 10 लाख आहेत मग त्याच्यातले किती खर्च कमी होतील असं काही लिमिटेशन नाही. हे व्हिज्युअलायझेशन आहे. व्हिज्युअलायझेशन जितका स्ट्रॉंग तितकं उद्या आठवणार आहे. या व्हिज्युअलायझेशनचा वापर उद्या न आठवलेल्या प्रश्नासाठी कसा करायचा. आता दुसरा रोल बरोबर. आता व्हिज्युअलायझेशन काय केलं की मी उद्या जाणार कसा आहे, पेपर कसा सोडवणार आहे आणि कशा गोष्टी केल्या हे झालं. ऑन ऍक्च्युअली वेगळं होणारच आहे ते पण सांगतो आता काय होणार आहे. पण त्याच्या अगोदर एक महत्वाची ट्रिक म्हणजे की आता समजा एखादा प्रश्न वाचला मी की असं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही एक किल्ला होता समजा मुरुमदेव की त्याचं नाव बदलून काय आलं तर असा प्रश्न होता आणि सकाळी सांगितलं होतं सरनं असं डोकं तुम्ही खाजवलं आठवच नाही की. आता या आठवून न नाऱ्याच्या वेळेस तो प्रश्नाचं उत्तर व्हिज्युअलायझेशन कसं आठवायचं पण सांगू शकेल का. पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. या व्हिज्युअलायझेशनचा पॉवर इतकं छान आहे की तिथं न आठवणारे सुद्धा उत्तर आठवतात. उदाहरणार्थ मुन्नाभाई एमबीबीएस मुन्नाभाईचं पिक्चर आहे बघा ते की ज्याच्यामध्ये गांधी दिसतो महात्मा गांधी. काय ते पिक्चरचं नाव तेच आहे ना पिक्चरचं नाव. हो सर. सर गांधीजी तेच आहे दिसतात बघा मुन्नाबाई. आता. हा लगेराव तेच मुन्नाभाई. आहे हा, लगेराव. लगेराव मुन्नाबाई. हा इथं तसं नाव चुकलेलं ना पिक्चरचं तसं उद्या पण एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी चुकायचं नाही. ओके याच्यासाठी मी काही टोमणं मारत नाही पण सांगतो लक्षात घ्या. तर ज्याप्रमाणे ते लगेराव मुन्नाबाई मध्ये त्या संजय दत्तच आहे ना त्याला गांधीजी जसं दिसतात तसं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं दिसली पाहिजे उद्या. दिसतात कशी हे शक्य आहे का तर पॉसिबल आहे. याच्यासाठी 2 टाईप ऑफ माइंड. एक आहे कॉन्शियस माइंड दुसरा आहे सबकॉन्शियस माइंड. तुम्ही सिगमंड फ्रायड अभ्यासलेला आहे. 2 टाईप ऑफ माइंड. ओके कॉन्शियस अँड सबकॉन्शियस. आता सबकॉन्शियस माइंड एकदम ग्रेट आहे. इतकं ग्रेट आहे की बोलायचं काम नाही. तुम्ही एक चॅप्टर वाचलाय आणि त्याच्यातला ठराविकच भाग लक्षात राहतो पण तुम्ही सगळा चॅप्टर वाचलाय. लक्षात राहिलं असं थोडं तुम्हाला वाटतं पण वाचलाय तर सगळा लक्षात थोडं राहिलंय मग राहिलेलं बाकी कुठे गेला. समजा तुम्ही 100% एक चॅप्टर वाचला त्यातला 40% लक्षात राहिला 60% कुठे गेला. 60% गेला कुठं वाचलाय ना मग गेला कुठं. तो कुठं जात नाही तो फक्त तुमच्या राहतो सबकॉन्शियस मध्ये. कॉन्शियस मध्ये 40% आणि 60% सबकॉन्शियस मध्ये. याला तिथून पण काढता आला पाहिजे. ती पॉवर आता मी तुम्हाला सांगतो कसं काढायचं. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आठवलं तरी बरोबर त्या परीक्षेच्या वेळेमध्ये तिथल्या सिच्युएशन मध्ये त्याला लगेच पुट आउट कसं करायचं. जमेल ना तुम्हाला. मी चाललेलं वेळ बरोबर आहे. बोर होतंय नकोसं वाटतंय काय व्हायला नाही सर बरोबर. समजतंय सर. बोर वाटत असेल कसतर होत असेल मळमळत असेल जळजळत असेल तरी गप ऐकून घ्यायचं. बरोबर का नाहीतर अजून काय सांगते का की बाबा वेगळं. ठीक आहे लक्षात घ्या. आता काय होते सांगतो तुम्हाला की नाही आठवलं. आता मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुरुमदेव किल्ल्याचं दुसरं नाव काय आहे हे आठवना. पण बघा हे तुम्ही वाचलंय बरोबर हे वाचलंय पण आठवना. आता कुठं वाचलंय. आता इथं ये फक्त बरं का या गोष्टीला जास्त वेळ लागत नाही. फक्त विथन 5 ते 7 सेकंद लागतात काढायला बाहेर.
कसं काढायचं बघा, डोळे पटकन मिटायचे, डोळे मिटले, कुठे वाचलं सर, मी माझे नोट्स काढले होते त्याच्यामध्ये वाचलं, मग ते नोट्सची वही लगेच डोळ्यासमोर आणायची, त्याच्यातलं पान पलटायचं डोळ्यासमोर बंद करूनच. पहिलं पान दुसरं नाही सर, ह्या पानावर होतं ना, पान नंबर 36 वरती ते लिहिलेलं आहे, आणि मस्तपैकी सर तिसऱ्या ओळीमध्ये हा दिसलं सर मुरुमदेव, काय सर काय नाव आहे मुरुमदेवचं दुसरं, हा सर करेक्ट, राजगड. राजगड. काय राजगड. छान आयडिया, निघाला असतं राजगड, राजगड झालं. याचं मी माझ्या सेटच्या परीक्षेसाठी 3 वेळा वापर केला होता, आणि मला दिसले कोण, मला शिकवणारे ग्रुप, त्यांच्या पद्धतीचे शिकवण्याचे टोनिंग आणि ह्याच्यासह उत्तर निघालं होतं. माझा क्लास मधला भरपूर असा फायदा माझ्या पेपर सोडवताना झाला. जे शिकवणारे होते ना, त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी मला तसे तसं व्हिज्युअलायझेशन मध्ये आठवत होत्या, आणि तिथून उत्तर काढत होतो, सर सांगा याचं उत्तर काय, तर तिथं मला सांगत होते. ज्या पद्धतीनं संजय दत्तला महात्मा गांधी सांगत होते, तसं माझा पेपर सोडवताना माझे गुरु मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सांगत होते. जसं तुम्हाला सुद्धा या गोष्टी उद्या आठवल्याच पाहिजे, जर तुमचं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग असेल तर. समजते का, समजते का? हो सर. जर समजत नसेल तर तुम्ही आत्ताच प्रयोग करून बघा बघू. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवत नसेल तर लगेच आठवून बघा बघू. समजा मी एखादा प्रश्न विचारला, नाही आठवलं तर लगेच व्हिज्युअलायझेशन मध्ये जायचं. आपल्याकडे काय काय होतं, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, पुस्तक आहे, नोट्स आहे, काय काय आहे, किंवा तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये वाचलं असेल, सरनी क्लासमध्ये शिकवलं असेल. आता सीडीपी सोडवताय, सीडीपीला उत्तर नाही आलं तर कासार सरनी शिकवलं असेल तर कासार सरनी कुठे कधी शिकवलं होतं, कुठल्या ह्याच्यामध्ये शिकवलं होतं, स्लाइड दाखवली होती का बोलून सांगितलं होतं, असं आठवायचं, तेही विदिन सेकंद. हा सर आपल्याला आठवलं, सरांनी सांगितलं होतं टॉर्नाडो आहे, हा सर आठवला, असं आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी लई ओरडायचं नाही, जसं की त्यानं युरोका म्हणून ओरडत बाहेर आला, तसं तुम्ही ओरडत बाहेर यायचं नाही. आठवतं लगेच पटकन आठवलं की पेपरमध्ये सोडवायचं आणि बाहेर व्हायचं. आलं लक्षात? ही आहे ट्रिक न आठवलेल्या प्रश्नांना बाहेर काढण्याची. समजली का ट्रिक, समजली का? समजले सर. हा. आणि तिसरी गोष्ट, पेपर सोडवत असताना 3 स्टेज मध्ये सोडवत असताना आपल्याला उद्या फक्त 3च चॉकलेट घेऊन जायचे, आणि ते 3 चॉकलेट कॅन्डीच्या टाईपचे असले पाहिजे. कॅन्डी म्हणजे माहिती आहे ना, गोळीवाले. हे आपलं कॉपी वगैरे घेऊन जायचं नाही की ते दाताखाली चावलं की ते गिचकुळ होऊन तिथं दातामध्ये अडकून बसू नये, परत काठी नेऊन त्याला तेच अडकलेलं चॉकलेट काढावं लागू, असं काही फालतूपणा करायचं नाही. तर असे चॉकलेट घ्यायचे जे टाकल्यानंतर त्याला आपल्याला तोंडात टाकल्यानंतर चगळायचं नाही, असं मस्तपैकी. आणि मस्तपैकी त्याला फोडून खायचं नाही. पहिली गोष्ट, फोडून खायचंच नाही. मस्तपैकी तो जसा जसा विरघळत जाईल तसं तसं एक लेअर येत जातो, तसा अंदाज येत जातो, होत जातो. दुसरी गोष्ट एक आउट ऑफ बॉक्स सांगतो, आउट ऑफ बॉक्स. आता तुम्ही किती मानताय मला माहित नाही, तुम्ही कसं काय करताय ते मला माहित नाही. ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवायला लागाल ना, पहिली गोष्ट मी तुम्हाला तिथे सांगितले, पेपर सोडवत असताना सुद्धा व्हिज्युअलायझेशन करायचं की येणारा पेपर सोपा आहे आणि मी खूप छान सोडवणार आहे, मला सगळं आठवणार आहे, आणि एवढंच फक्त 2 सेकंदाचं व्हिज्युअलायझेशन आहे. झालं की बाहेर. आणि त्या 2 सेकंदाच्या शेवटी एक ट्रिक सांगतोय, ती काय माहितीये का, त्या लोकांना आठवायचं ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ठेवलेली आहे. आपले आई असतील, वडील असतील, किंवा आपली हेनी असतील, किंवा शेवटी मग तुमचा कोणतरी स्वामी असेलच, भिवू नको मी तुझ्या पाठीशी असणार आहे. कंपल्सरी आठवायचं 2 सेकंदामध्ये. ओके, आणि लगेच पेपरला कामाला लागायचं. जमल का, जमेल का? हो सर, नक्की. काय सांगितलं सांगा, इकडे आवाज आला नाही सर तुमचा. 4 मेहनत पूरा पेपर छुड़ाएंगे सर इंशाल्लाह. जरूर, बेशक, कोई शक नहीं, ऊपर वाला आप पर रहम करेगा. हम सबको सभी बातें, सभी घटनाएं, सभी क्वेश्चन के आंसर हम सबको उसी वक्त याद आएंगे. जिसने तुझे जन्म दिया है वो तुझे सब कुछ याद दिलाएगा जिस वक्त तू परेशानी में होगा. तुझे परेशानी में डाला है, इसका मतलब उसके पास उसका आंसर भी होगा. बराबर ना? और ये तकलीफ तुझे उसने इसलिए दी है क्योंकि तू उसके काबिल है, क्योंकि तू उसके काबिल है. तेरे अलावा इस दुनिया में कोई भी काबिल नहीं था, इसलिए तुझे काबिल बनाया. बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि संकट त्यांनाच येतात जी संकट सोडवण्याच्या लायकीची असतात. मी तर लायकी म्हणतो, आणि आपण त्या लायकीचे आहोत.
आणि उद्या हे आपण पेपरमध्ये प्रूफ करून दाखवणार आहोतच. ओके राईट. आता आता आज काय करायचं, उद्या Yes, काय sir. करायचं, एवढ्या गोष्टी. पेपर कसा सोडवायचा सांगितलं, किती स्टेज मध्ये सोडवायचं सांगितलं, पेपरच्या इन्स्ट्रक्शन सांगितल्या, पेपरला काय काय घेऊन जायचं सांगितलं, आणि हॉल तिकीट वरती सगळ्या सूचना वाचायच्या. मी वाचून इथं सांगणार नाही, मी तुमच्या ग्रुपला टाकलेले आहेत. मी तुमच्या ग्रुपला 5-6 मेसेज टाकले, सगळे मेसेज वाचायचे, सगळ्या गोष्टी काढून आत्ताच काढून ठेवायच्या. क्लास झाल्या सगळ्या गोष्टी काढून ठेवायच्या. हॉल तिकीट एका जागी ठेवायचं, तुमचा पासपोर्ट साईज फोटो एका ठिकाणी ठेवायचा, एकाच ठिकाणी. त्याच्यानंतर ना तुम्हाला लागणारं जे काही आयडी प्रूफ आहे ते सगळं ओरिजिनल झेरॉक्स आजच करून ठेवायचं, उद्यावर काही नाही. आता बघा काय करायचं आणि काय करायचं नाही या कालावधीमध्ये. आज कुठल्याही प्रकारचा नवीन अभ्यास करायचा नाही. एक. दुसरं, उद्या आणि आज आत्तापासून उद्या पेपर होईपर्यंत कुणाशी भांडायचं नाही. खास करून नवऱ्याशी तरी भांडायचंच नाही. एक. सासूची भांडायची नाही. 2. त्यानंतर ना किरकोळ गोष्टी असतात आपला, जसं की समजा आज उद्या आपल्याला सोडायला कोण नाहीये आणि आपण एसटीने जाणार आहे किंवा आपण टॅक्सीने जाणार आहे किंवा आपण क्या बोलतो उसको ऑटो से जा रहे आणि आपल्याला घाण सवय असते, भैया यशवी से जाना है कितना लोगे. वो भैया बोलता मैडम मेरे को 50 दो. मग म्हणते नहीं नहीं मैं 50 नहीं दूंगी, मैं 40 दूंगी. आता हे 40 दूंगी 50 दूंगी हे करत भांडायला लागता तुम्ही. आणि मग किती रुपयासाठी बांधता, 1-2 रुपयासाठी, 10 रुपयासाठी. बरोबर. या भांडणाचा सुद्धा परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. त्याच्यामुळं असल्या किरकोळ गोष्टी घेऊन भांडत बसायचं नाही, अजिबात नाही. किरकिर करायची नाही. एक तर तुम्हाला त्याचं पटत नाही ना, त्याच्या गाडीत जाऊ नको, वाद घालू नको, आणि घातला तर 10 रुपयासाठी तर अजिबात घालू नको. तुम्हाला तसं वाटत होतं उद्या मी फोन पे करतो 10 रुपयाचं, पण भांडत बसायचं नाही. महत्वाचं टार्गेट भांडायचं नाही. जमतंय? हा. आणि उद्या मस्तपैकी उठल्यानंतर पण व्हिज्युअलायझेशन करायचंय. उद्या कमसे कम 3 वेळा व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. मी पेपरला चालली, वेळेत जाणार आहे, वेळेत सोडवणार आहे, पेपर कप छान येणार आहे, पहिला प्रश्न ही सोडवणार आहे, ओळखीचंच असणार आहे, आणि माझं पेपर पूर्ण होणार आहे, मला 90 मिळणार आहे, आणि माझा फोटो पेपरला येणार आहे. हे झालं व्हिज्युअलायझेशन शॉर्ट मध्ये. मी करणार आहे 3 वेळा उद्या, आणि आता झोपताना 1 वेळा करणार आहे. जास्त वाचू नका आज, जास्त फालतू वाचू नका. दिवसभर वाचलं की नाही, डोक्याला ताण देऊ नका. हे डोकं आहे, हे मेंदू आहे, आणि जास्त त्याला स्ट्रेस देत गेला की तो विचार करायचा सोडून देतो, तो थकतो. सो दॅट आज बस मजा करो. आता मजा करताना काय करू शकता तुम्ही, एक खूप छान फेवरेट गाणं ऐकायचं. आता कुठलं गाण्यामध्ये पण खूप प्रकार आहेत का. एक आहे तुमच्या आवडीचं, दुसरं आहे जेव्हा तुम्ही पहिल्याच वेळेस ऐकलेलं तुमच्या आवडीचं गाणं, किंवा तुम्ही प्रेमात पडले होते तेव्हा तुम्ही ऐकलेलं एखादं गाणं. अशी जी गाणी आहेत ना ती ऐकायची. का तर याच्या ठिकाणी व्हिज्युअलायझेशन मधला जो आपला मेन पार्ट आहे सबकॉन्शियस, त्या सबकॉन्शियसला तो जागृत करतो. म्हणून संगीत ऐकायचं. एक. दुसरं कुठलं संगीत ऐकायचं माहिती का, शकीरा माहित आहे का तुम्हाला, शकीरा वाका वाका ओ ओ आठवते का, आठवली तसली गाणी ऐकायची किंवा तिलाच ऐका. एक तर ती काय कळत नाही, ती काय म्हणती, आणि आपल्याला काय समजत नाही, फक्त आपल्याला आनंद देतो, ती काहीतरी म्हणते, मन नाचते, बस अशा गाण्यावर. आणि हे रातभर ऐकायचं नाही, हे एकदाच ऐकायचं, तेही फक्त 5 मिनिटं. नाहीतर सरनं सांगितलंय आज झोपतच नाही, ऐकतेच, त्या शकीरानं तुमचं काहीच होणार नाही, फक्त वेळ वायपड झाला. आपल्या मनाला तिथं आपल्याला हे करायचंय, रिलॅक्स करायचं म्हणून ऐकायचं, दुसरं काही नाही. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी जवळजवळ 8,500 विद्यार्थ्यांना वन टाइम मध्ये मी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना गाईड केलंय, अभ्यास कसा करायचा आणि पेपर कसं सॉल्व्हिंग करायचं. आणि हे विद्यार्थी सामोरे जात असताना झालं काय बघा, माझे विद्यार्थी मला प्रतिक्रिया पण देतात की पेपर झाला, असं झालं आणि हे केलं. आणि त्यावेळेस एक घडलेली सत्यातली घटना, उद्या पेपर आहे उद्या, आणि आज मुलगा काय करतोय 8 वाजता गल्लीत बसून गोटे खेळायला लागलाय, आणि त्याला येणाऱ्या मुलाने पालकाने विचारलं, गाढवा म्हणला तू 10वीला आहे, उद्या तुझा पेपर आहे, 3 मुलकाचा अवघड गणित, आणि तू गोटे खेळायला, तुला लाज आहे का नाही, तुझा बा कुठे आहे रे, तुझा बा कुठे आहे, असं म्हणला. ते मी असं मस्तपैकी उठलो, म्हणलं काय करायचंय म्हणलं तुम्हाला, मी काय करेन म्हणलं, एकतर माझा अभ्यास झाला म्हणलं, खेळायला गोट्या खेळू दे की म्हणला, आणि झालं. तर त्याचा सांगण्याचा उद्देश काय आहे, तर आनंद घ्या, स्ट्रेस घेऊ नका, बर्डन घेऊ नका. लोक काय पण सांगतील, आज उद्या पेपर आहे, आज
कधीच होत नसतं. लक्षात घ्या, उद्या पेपर आहे म्हणून आज त्याला ब्रेनला जर तुम्ही असा दबाव आणाल तर ब्रेन त्या ठिकाणी काम करत नाही, ते हँग होतं. हँग ज्या पद्धतीनं सॅमसंग मोबाईलमध्ये आपण एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन आणि डाटा आणून ठेवलं, एक तर गरम होतंय आणि परत ते हँग होतंय. हे काम आपलं ब्रेन तसंच करतंय. आपलं ब्रेन पेपरच्या वेळेस सॅमसंगचा मोबाईलच होतंय, हँग होतंय, गरम होऊन हँग होतंय. मला वाटतं मी वेळेमध्ये बोलत आहे. माझं अजून एक 5 ते 10 मिनिटं चालेल. चालेल ना तुम्हाला? का सगळे असे थकलेले, सर बास करा आता तुमचं, आम्हाला झोपायचं, असं काय झालं का? नाही सर नाही. असं तरी सांगा म्हणजे लवकर मला थांबायला बरं. आणि लक्षात घ्या, हे सांगण्याचा उद्देश त्याच्या पाठीमागे काय होता, की त्या मुलगा तेवढा का तयार झाला, तर अगोदर त्याला सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की हे करायचं. आणि त्या मुलानं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पेपरमध्ये तो बोर्डात तर अव्वल आलाच, त्याला मार्क किती पडले माहिती आहे का? 96% मार्क पडली, तो अव्वल आला. आणि ब्रेनला त्याने माहिती दिली होती. अशी एक नाही, अशी जवळजवळ आपण कित्येक मुलांना ह्या 90च्या वर घेऊन गेलेलो आहे. काय फक्त मुलांचं सायकोलॉजी जाणून घेणं आणि त्या सायकोलॉजीनुसार पेपर फक्त सॉल्व्हिंग करणं डिपेंड असतं. आपण भरपूर अभ्यास करतो, ऐन वेळेस आपण तिथे उठतो. आता विद्ध असतात. पहिलं विद्ध होतं मनामध्ये आणि दुसरं होतं रणांगणामध्ये. पहिलं विद्ध तुम्हाला मनातलं जिंकता आलं पाहिजे. जे आज प्लॅनिंग करणार, ते तुम्ही जे आता करताय ना, ते तुमचं विद्दच आहे. तुम्ही व्हिज्युअलायझेशन करताय आणि ह्या व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही ब्रेनला सांगितलंय की बाबा रे, मी पास होणार आहे, मला आठवणार आहे, मी सगळं जे करणार आहे ते येणार आहे. हे पहिलं विद्द आहे. आणि तुमचं नियोजन, मी ह्या वेळेमध्ये हे सोडवणार आहे, एवढ्या वेळेमध्ये हे सोडवणार आहे, मराठीला मी 20 मिनिटामध्ये कव्हर करणार आहे, इंग्रजीला मला जास्त ते 26 मिनिटं लागतील, त्यानंतर गणिताला मी शेवटी ठेवणार आहे, राहिलेला वेळ त्यालाच देणार आहे. हे आजच प्लॅनिंग करायचं आहे. आणि हे प्लॅनिंग ज्यांनी केलेलं आहे ते यशस्वी होणार आहे. जो बिन प्लॅनिंगचा तिथं जाईल त्याला यशच काय, त्याला ते साधं 50 पण पार करता येणार नाही. त्याच्यामुळे प्लॅनिंग करा. उद्या काय सोडवणार आहे, कसं सोडवणार आहे हे आजच सांगा, आजच ठरवा, त्याच्यानुसार हे होणार आहे. उगाच यश मिळत नसतं, यशस्वी सगळेच होतात. लक्षात घ्या, यशस्वी लोक वेगळं काही करत नाही, फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. ते तुम्हाला वेगळं करायचं आहे आणि ते वेगळं असं सहज मिळणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे आज नक्कीच करायचं. एक दुसरं, आता तुमचं जेवण झालं नसेल तर आता मस्तपैकी 5 स्टार हॉटेलमधून ते काय झोमॅटो टमॅटो आहे की तुमचं, त्याच्यावरून काहीतरी मागू नको, ताव हाणायचा बिर्याणीवर, ह्याच्यावर ऐसा कुछ करणे का नाही. काल सांगितलं होतं मी की आज आणि उद्या कंपल्सरी पेपर होईपर्यंत बिर्याणी, पाया, अंडी, मटन, मांस, मच्छी खाणे का नाही. आणि खायचं काय ते पण सांगितलं. तर कंपल्सरी तुमच्या जेवणामध्ये आज कंपल्सरी आणि उद्या सकाळी कंपल्सरी जाताना किमान 1 चमचा तरी दही आणि साखर असली पाहिजे, किमान 1 चमचा. आता ह्यानं काय लगे आपण ज्ञानी होणार नाही, पण ही आली पाहिजे. लक्षात घ्या. नाही सरनं सांगितलंय म्हणजे काय तर असेल, असं काही नाही, पण पाहिजे. त्याला कारण खूप छान असतं. ते ब्रेनच्या जे काही आपली स्मरणशक्ती आहे त्याच्यासाठी तो उपयोगी येतो. त्याच्यामध्ये असणारं जे ऍसिड आहे ते आपल्याला ब्रेन मध्ये कामाचं येतो. एक दुसरं, आज जागरण करायचं नाही, ज्याच्यामुळे ऍसिडिटी तिथं हंगामा करायची. ऍसिडिटीला हंगामा करूच द्यायचं नाही, पहिली गोष्ट. आणि ऍसिडिटी हंगामा तेव्हा करते जेव्हा आपली झोप होत नाही. आणि झोप न होण्याचं कारण मनामध्ये असणारी चिंता, की उद्या कसं होईल, पेपर तर आठवत नाही, सकाळी हे झालतं ते झालतं, अशी. म्हणजे सलमा मुलानीला मी आणि सलमा दुसऱ्या 2 आहेत बघा, त्यातल्या मगाचे प्रश्न केला होता त्यांना मला जास्त सांगायचं या ठिकाणी, चिंता करू नका. चिंता और चिता इनमें एक ही अंतर है, बिंदी का. हां, त्याच्यासाठी चिंता करायची नाही. आणि ही चिंता लांबपर्यंत घेऊन जाते. त्याच्यामुळे चिंता कधी करायची नाही. एकच सांगायचं, मी केलंय ना अभ्यास, येणार आहे. मी दिलाय ना वेळ, होणार आहे. मी प्रामाणिकपणे केलाय ना अभ्यास, मला यश मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे. सांगून टाका ना, काय अडचण आहे तुम्हाला? पैसे पडतात. एकदा काय झालं, गीता माहिती ना आपली गीता. गीता म्हणजे कुठल्या मुलीचं नाव नाही. गीता आपली हे काय म्हणतात पोथी पुराणामधलं गीता. भगवद्गीता. भगवद्गीता. येस, भगवद्गीता. कुठल्याही मुलीचं नाव नाही, पहिली गोष्ट. भगवद्गीता. भगवद्गीतेचं प्रवचन चालू होतं आणि भगवद्गीतेमध्ये अमुक अध्यायामधलं अमुक पडव्याचं एक विश्लेषण चालू होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही मनानं जे ठरवलेलं आहे ते होणार आहे, फक्त मनावरती विश्वास ठेवा. आणि त्याच्यासाठी खूप छान उदाहरण त्यांनी दिलं. आणि
आणि उदाहरण देत असताना त्यांनी सांगितलं, हे ऐकून ती बाई खुश झाली आणि घरी गेली की तिने सांगितलं की तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या गोष्टीचं करा. मग काय होतं तिथं, तर एक महिलेला सांगितलं होतं की तुम्ही ज्या घरामध्ये आहात तिथं तर मस्तपैकी खिडकी उघडा आणि घराच्या बाहेर त्या खिडकीतून दिसणारं दृश्य आहे की एक पर्वत आहे आणि त्या पर्वताला तू सांग की तू तुझं जागा बदल. तू मला इथं उद्या दिसला नाही पाहिजे या खिडकीतून, दिसला नाही पाहिजे. तर तसं होणार आहे. तुम्ही जी इच्छा करता ती घडून येतेच आणि फक्त ती इच्छा ठरवत असताना मनाच्या अंतःकरणापासून ठरली पाहिजे एवढंच. आणि या बाईनं ते ऐकलेलं मस्तपैकी ते खिडकी उघडली आणि बाहेर दिसणाऱ्या पर्वताला सांगितलं, ए पर्वता चल उद्या तुम्हाला इथून दिसलं नाही पाहिजे. आणि हसली म्हणली महाराजांनी सांगितलंय हे असं कुठं होत असते का, एवढंच आहे ती बी आणि बघू उद्या काय होतं म्हणून खिडकी लावली. त्याच्या मनात काय शंका आली, हे पर्वत जाणार नाही आणि तिने सांगताना सांगितले कारण महाराजांनी सांगितलं म्हणून. आणि तिने सांगितलं आणि झोपी गेली आणि सकाळी उठली आणि आठवलं की आपण रात्री म्हणलं होतं आणि महाराज म्हणले की ती पर्वत सुद्धा हलवून जाईल आणि हिनं उघडलं तसं पर्वत काय झालंय, उघडलं तसं पर्वत हाय तिथंच आहे. आता म्हणली मी काय म्हणली होती, म्हणली पर्वत हलत नसते का नाही, बाबा खोटारडा आहे हो मला माहित आहे. अरे त्या ठिकाणी सांगण्याचा उद्देश काय, तू ठरवलंय ना मनात हलत नाही, कसं हलत. एखादी गोष्ट करत असताना सांगत असताना आतून आवाज आला पाहिजे, हे होणार आहे. तिथं तिळ मात्रही शंका घ्यायची नाही. त्या बाईनं दरवाजा खिडकीचा उघडला आणि पर्वताला सांगितलं की तू हाल इथून येऊ नको दिसू नको. पण तिला शंका काय होती, पर्वत कुठे हालत असते का, झालं एवढ्याच संख्येने ते पर्वत हललं. याचा अर्थ काय आहे तुम्हाला सांगतो. तर तिथे तिला शंका आली तर पर्वत हलला नसता ही गोष्ट नाही. म्हणजे जी आपल्याला सेकंड ओपिनियन बाहेर येतो की नाही, हे होत नसते करत नाही, तो घातक ठरतो. त्यामुळे सेकंड असा जो काही आवाज आहे तो येऊ द्यायचा नाही, ती शंका येऊ द्यायची नाही पेपरच्या वेळेस आणि आयुष्यातल्या कुठल्याही संकटांच्या वेळेस ही कटाक्षानं गोष्ट पाळायची. म्हणजे मी व्हिज्युअलायझेशन करणार आहे त्याचा फायदा होणार आहे. आता ही मनात आणू नका म्हणतोय की मी ह्या व्हिज्युअलायझेशन काय होतंय, काय तर सर सांगतंय ह्याला काम नाही, आणायचं नाही. आणि परत असं कुठं होत असतंय का, अजिबात असं अविश्वास दाखवू नका, ह्याच्यामध्ये खूप मोठी पॉवर आहे. आठवलं बरोबर. सोबत घेऊन जाताना ज्या मुलींना कशा गोष्टीचा त्रास असेल, गोळ्या असतील त्या गोळ्या औषध व्यवस्थित घेऊन जाणे आणि या गोळ्या अवस्थित जे पाकिट आहे ते तुमच्या यांना दाखवायचे. म्हणजे तुम्हाला अलाउड नसतो ते सांगायचं की हे औषध आहे हे घेऊन जाणार आहे. त्याच्याबरोबर पाण्याची बॉटल परवानगी नसेल तर ट्रान्सपोर्ट असावी की जे आरपार दिसलं पाहिजे, त्याच्यावर कसल्या प्रकारचं लेबल वगैरे असतं कामा नये. आपण आपल्या जवळ इतरत्र बिनकामाचं गबाळ ठेवायचं नाही. आता पहिली गोष्ट, जास्त ज्वेलरी परिधान करून जायचं नाही. आपण लग्नाला चाललेलो नाही, आपण पेपरला चाललेलो आहोत. ज्वेलरी परिधान करायची नाही. कारण अचानक रूल बदलला की ते नाही का नेटच्या पेपरला मुलं गेली आणि कानातलं पायातलं काढायला लावले. मग मुलं घाबरली, कुठं ठेवायचं एवढं महागडं हे ते. मग त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं आम्हाला काय माहित नाही कुठे टाकायचं टाका. घाबरले तसं होऊ नये. म्हणून आपण जे परिधान करून जाणार आहोत, अचानक तिथं काही नियम बदलतील किंवा काही शाळा लय शहाण्या असतात. काही शाळेतले मुख्याध्यापक इतके शहाणे असतात की बोलायचं काम नाही, दुसरं हिटलरच होऊन बसतात. तर त्याच्यासाठी आपल्या जवळ बिनकामाच्या वस्तू घेऊनच जाऊ नका. उगाच मस्तपैकी भारी कालच पर्स घेतली सर 550ची जाते की घेऊन जरा बघू दे की लोकांनी, काय करायचं आहे. मस्तपैकी एक हॉल तिकीट त्याच्याबरोबर असणारे पुरावे एवढंच पेन हातात घेऊन गेल तरी चालेल. मोबाईल जे तुम्हाला सोडायला जाणार आहे त्यांच्याबरोबर ठेवा, इतर वस्तू त्यांच्याबरोबर ठेवा, पाण्याची बॉटल हे घेऊन जावा. ह्या गोष्टीचा त्रास होऊ देऊ नका. कारण प्रत्येक शाळेमध्ये लॉकर नसतो तुमच्या महागड्या वस्तू ठेवायला आणि जरी असल्या तर तिथे गर्दी खूप होते, ठेवता नाही आणि काढून घेता नाही. त्यामुळे वेळ लागतो, डिस्टर्ब होतं. या छोट्या छोट्याच गोष्टी हे परिणाम करतात. कळलं का तुम्हाला माझं काय सांगायचं ते. गाणं ऐका, मस्तपैकी राहा. आता जेवण जास्त करू नका, आता हलकंच खा, थोडं भातच खा, जास्त काही खाऊ नका. आणि हळदीवाले जास्त टर्मरिक जास्त वाले पदार्थ खाऊ नका अलाउड. आता उद्या तिथे शाळेत गेल्यानंतर ना शाळेच्या आसपासमध्ये वडापाव तर खायचाच नाही. वडापाव खायचं नाही, तेलकट पदार्थ खायचे नाही, समोसे खायचे नाही. बघा काय काय सांगताय सर बाबा म्हणणार तुम्ही हे खाऊ मग काय का म्हणताय. मग लवकर 5ला उठून काय करणार आहे, मस्तपैकी पोळी बनवायची. पोळी म्हणजे चपाती, चपाती मस्तपैकी बनवायची, मस्तपैकी भाजी, 1-2 हलक्या चपात्या घेऊन मस्तपैकी बांधून रोल करून घेऊन जायच्या, मस्तपैकी खायचं
आणि घरीच खाऊन नाश्ता करून जा हलका हलका. जास्त खाऊ नका जेणेकरून तिथं झोप येईल. असं काही खाऊन जाऊ नका. हलकच खाणे आणि हलकच झोपणे असं नाही. एकदा काय झालं, CTET चा पेपर आत्ता सेंटर सोलापूरला आलाय. त्याच्या अगोदर ते पुण्याला होतं. मी सांगितलं बरं का, सगळ्यांना इन्स्ट्रक्शन खूप छान देतो आणि याने माझं ऐकलं नाही. मित्र बाटल्या वगैरे घेऊन गेले, जेवण दणकावून खाऊन सकाळी, आणि सकाळी 6ला पुण्याला उतरले. जसं उतरले तिथं तसं वॉमिटिंग चालू. कारण रात्री धिंगाणा केला, बाटल्या घेतल्या, बाटल्याबरोबर बाकीचं इतर सेवन केलं, जागरण केलं, धिंगामस्ती केलं आणि सिरियस न घेता पेपर. जसं उतरल्यापासून वॉमिटिंग, ते पेपरच्या वेळेस चक्क त्याला झोप आली, त्याला चक्कर आली, अस्वस्थता जाणवली आणि शेवट पेपर 0वर आउट झाला. हुशार विद्यार्थी. ही गोष्ट करायची नाही. तिसरी गोष्ट, सप्लिंग होऊ द्यायचं नाही. म्हणजे रँडमाइज वरचा पेपर मधल्या 2चा ऑप्शन इकडं 2च लिहायचा होता तर 3ला गोल केला, किंवा 2च्या ऑप्शनला 2ला गोल करायचे 3ला केला, आणि ते एक जर चुकला तर हे होत जातं. खाली पूर्णपणे 150ला चुकतो. म्हणून टॅली करायची, प्रत्येक प्रश्नाच्या वेळी टॅली करायचं. हेच प्रश्न आहे का, ह्याच्यात सोडवतोय का, हेच प्रश्न आहे का, ह्याच्यात लिहितोय का. म्हणून OMR शीट त्या प्रश्नाच्या बरोबर लेवलने धरायचा OMR शीट. आणि सुरुवातीला ज्यांना असं वाटत असेल की मी प्रश्नपत्रिकेवर सोडवते मग OMR वर जाते, तर नक्कीच जा, पण शेवटी गोल करायचं नाही. पहिल्या राऊंड मधले पहिल्या राऊंडलाच गोल करायचे, दुसऱ्या राऊंडला दुसऱ्या राऊंडचे गोल करायचे, आणि शेवटी तिसऱ्या राऊंड करायचे. पण उगाच वाटलं म्हणून सगळ्याला गोल करत बसू नका. न येणारे कंपल्सरी शेवटी ठेवाच. न येणारे कंपल्सरी शेवटी ठेवा, म्हणजे ठेवायचे. गडबड करायची नाही, कसलीच गडबड करायची नाही. काही गडबड नाही. आपल्याला 2.5 तासाचा पेपर आहे आपला, 150 मिनिटाचा. आपल्याला 150 मिनिटं म्हणजे खूप आहे. एका सेकंदामध्ये इकडलं जग तिकडं होऊ शकतं, तर 150 मिनिटामध्ये काय होणार आहे, भरपूर काय होणार आहे. तर त्याच्यामुळं ते टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी न येणारे प्रश्न ठेवायचे, मस्तपैकी सिक्वेन्स लावायचा आणि ते सोडवायचं. पेपर व्यवस्थित जाणार आहे, व्यवस्थित छान जाणार आहे. रात्री खूप छान झोप येणार आहे, सकाळी लवकर उठणार आहे आणि वेळेत तुम्ही परीक्षा सेंटरला जाणार आहे. पहिला पेपर जसा संपेल तसं लगेच फोन कॉल करायचा आणि सांगायचा पेपर कसा गेला. न चुकता फोन करायचा म्हणजे करायचा. जर माझा फोन नाही लागला तर मेसेज टाकायचा ग्रुपला किंवा मला वैयक्तिक. मात्र होतं का, हे फोनचं कारण काय. आता या फोनचं कारण कंपनीला विचारा सांगतो. नाहीदा कंपनी. आता याला का विचारा सांगतो, तर पहिला पेपर अवघड गेला म्हणून टोटली सर क्या करून कैसा करू झालं का नाही. मग तिथं आमच्याकडून थोडं मोटिवेशन मिळतं दुसऱ्या पेपरसाठी, जे बोथ पेपरला असतात. घाबरायचं नाही, कितीही अवघड पेपर जाऊ द्या, काही आपल्याला काही होणार नाही, फरक पडणार नाही आपल्याला. एकतर अवघड जाणारच नाही, जरी गेला तरी टेन्शन घ्यायचं नाही. आणि अवघड पेपर वाटायला लागला तरी सुद्धा काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण एक ट्रिक सांगितले. पेपर अवघड जरी असला तरी मी ट्रिक सांगून ठेवलेली आहे. जर काहीच येत नसेल तर काय करायचंय, काय करायचंय, वधून घ्या लावलं, काय करायचंय, पास. ओके, ग्रेट. आपला तो ब्रह्मास्त्र आहे. आपला तो काय आहे, ब्रह्मास्त्र आहे. आणि आता सद्यस्थितीला तुमच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या त्या सगळ्या शंका निघून गेलेल्या आहे. तुम्ही खूप फ्रेश झालेला आहे, तुम्ही हसलेला आहे, अंदाज घेतलाय, आणि आता तुमच्यामध्ये थोडं भार कमी झालाय. झालाय का नाही, झालाय का नाही, तुम्हाला हलकं वाटायला लागलं का नाही सगळ्याला आता. येस सर. हो सर. बघा काही जणांचे असं नुसतं गप्पच बसलेत, थम्या बसल्यावानी बोलतायत हो तर का सर. होय, तर होय म्हणायला सुद्धा पैसे पडाले त्यांना. हो सर. ठाण्यानो बोला काहीतरी, होय नाही काय तर. आता सर आम्हाला थम्या म्हणल्याबद्दल बोला बोला, बोलण्यानं हलकं होतं आणि आपल्या प्रश्नाचं आपल्या मनावरचं बर्डन निघून जातं. बर्डन घालवणं हा उद्देशासाठीच मी रात्री 8ला तास घेतला. कारण आता तास झाले त्याला झोपून टाकायचंय, काही करत बसत नाही, रिव्हिजन फिव्हिजन काय नाही, पेपर सुद्धा सोडवायचं नाही. झालं काय, बाद झालं. सकाळपासून तेच केलंय. काही जण तर उठलेच नाहीत, मुंग्या लागायची वेळ आली आता ह्यांना, तरी सुद्धा उठले नाहीत. अहो सकाळी जिथं बघितलं ना आता पण तिथंच दिसतंय ते. अरे किती अभ्यास करते, एवढा अभ्यास प्रामाणिकपणे केला असता ना UPSC मधली एखादी पोस्ट निघाली असती, आहे की नाही. हा सर बरोबर बोलले बघा, खरंच मी केले असतं बघा, फक्त तुम्ही पहिलं भेटायला पाहिजे होतं. असं हे मनात आणूच नका. असलं काही मनात आणू नका, एवढं टेन्शन घेऊ नका. एवढं काही अवघड नाहीये. आता मस्तपैकी एक फर्स्ट क्लास, ज्यांना चहा आवडतो त्यांनी चहा करून प्या, ज्यांना कॉफी आवडते कॉफी करून प्या. तेही थोडीच, जास्त घेऊ नका. अर्ध्या कपापेक्षा पण जास्त नाही, कारण जास्त चहा
ऍसिडिटी निर्माण करतात. त्यामुळं ऍसिडिटी कशाही प्रकारची होईल असं कुठलंही आपलं वागणं असणार नाही. आणि आज 10ला म्हणजे 10ला झोपायचं आहे म्हणून लक्षात ठेवायचं. पेपर रिव्हिजन नाही, कुछ नाही कुछ नाही. आता काय करा माहिती का, अजून एक प्रयोग करून बघा. आपल्या घरामध्ये आपली मुलं बाळ किंवा ह्यांनी असतील ना, ह्यांच्याशी मस्तपैकी गप्पा मारा. ते पण प्रश्न विचारत पडतील उद्या पेपर आणि माझ्याशी का बरं गप्पा मारते, रोज ते थोपाड घेऊन बसते मोबाईल समोर, आज माझ्याजवळ कसं काय आली, म्हणून ते कंपल्सरी कन्फ्युज मध्ये रोज आम्हाला म्हणून ते पण आनंदित होतील. आणि तुमचा आनंद कुटुंबाबरोबर गेला म्हणून तुम्ही पण आनंदी आहे. आणि हा आनंद एकदा झाला, हा सबकॉन्शियस माइंड फ्रेश करतो. बघा याचा फायदा काय आहे, सबकॉन्शियस माइंडला फ्रेश करणं. आणि सबकॉन्शियस माइंड जेवढा फ्रेश राहील, जसं आपली रॅम असते जेवढी फ्री तेवढं सगळं काम फास्ट करते, तसं सबकॉन्शियस माइंड जेवढं हलकं असेल तेवढं सगळं बोदरेशन निघून जातं. आणि खुश जेवढे राहाल तेवढं सबकॉन्शियस माइंड फ्री राहतो. आणि हा सबकॉन्शियस माइंड उद्या तुमचं लय मदत करणार आहे. म्हणून सबकॉन्शियस माइंडला फ्री ठेवण्यासाठी आजच्या ऍक्टिव्हिटी तुमच्या खूप महत्वाच्या आहेत. आजची ऍक्टिव्हिटी मस्तपैकी झोप घेणे, आनंदित राहणे, एक चांगलं गाणं ऐकणं, कमी हलकं आणि फुलकं खाणे. नाही खाल्लं तरी चालेल, उगाच जर मोकळ्या पोटी झोपायचं नसतं लय जण म्हणतात म्हणून एखादं बिस्किट खा, एखादं काहीतरी ऍपल खावा, लयच काही नसेल घरात तर काकडी खावा, काहीतरी हलकं हलकंच खावा, जड खाऊ नका. नाही सर आज मला असं वाटतंय की झोमॅटोकडे जावं, काहीतरी बिर्याणी मागवावी, नावच काढत नाही बिर्याणीचं तर. हा नाहीतर नाही आज जश्न करेंगे, आमचा जश्न परवा दिवशी, काय करायचं ते करा, शॅम्पेन घेऊन बसा, मी काही म्हणणार नाही, पण आज काय फालतूपणा करायचा नाही. आजची रात्र कशाची रात्र आहे, आजची रात्र कशाची रात्र आहे, आणि आपल्यासाठी वैरी फेरी काय नाही, आजची रात्र आपल्यासाठी आनंदाची आहे, एकदम फ्रीली आहे. मनातून काढून टाका, वैरी बिरी काय नसतो, आनंद आहे. आणि मला सगळं आठवणार आहे, मी खूप रिलॅक्स आहे, मी खूप फ्री आहे आणि हे होणार आहे. उद्या मी तुम्हाला सांगतो सर, मी 90 मार्क घेऊनच येणार आहे, एक कम नाही और एक ज्यादा नाही, 90 लेके जाना है. म्हणजे 90 मारून यायची नाही तर 90 मार्क घेऊन यायचे. आणि हे 90 मार्क तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये मिळणार आहे. काही शंका, काही शंका, नाही सर. कुणाला काही शंका? तर आज आपण एक ऍक्टिव्हिटी करूयात. आता बघा एक ऍक्टिव्हिटी करूयात आणि याच्यानंतर मी तुम्हाला शुभेच्छा देतो पेपरसाठी. आणि 5 मिनिटासाठी मी माझा चार्ज जो आहे तो आपले सहकारी आदरणीय प्रवीण कासारकडे देतो. कारण मी खूप वेळ झालं बोलायला लागलोय, बोलत असताना सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत, बरोबर. आता एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. ऍक्टिव्हिटी काय आहे बघा, सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे. आणि मी माझा कॅमेरा मोठ्या बिग ह्याच्यामध्ये ऑन केलं, मी दिसतोय का सगळ्यांना बघा, माझा न दिसणारा चेहरा आज दिसतोय तुम्हाला, ओके दिसतोय, हो सर. तुम्ही दिसताय. आता काय करा, मोबाईल तुमच्या फ्रंट ऑफ मध्ये ठेवा, मोबाईल हातामध्ये असता कामा नये, बाजूला ठेवायचं, असं समोर ठेवा, मोबाईल हातामध्ये काही नको आहे. आणि कानाला जे हेडफोन लावलेले आहेत त्यांनी आपला हात आणि हेडफोन जेणेकरून झडकल्यावर ते पडणार नाही याची काळजी घ्यायची. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची, काय करायचं ते सांगतो. आपला हात आहे की नाही, हात आहे, बोट असं उजवा हात, उजव्या हाताची मुठी अशी मस्तपैकी बांधायची आहे आणि याला असं बूम करायचंय. बूम म्हणजे असं जोराने एखाद्याला ठोसर कसं नाकावर मारतो नाही तसं जोराने एक मारण्यासारखं असं बूम करायचं. हा आता हे बूम करताना कसं असतं बघा ते सांगतो. आता हे बूम करायचं आहे, समोरच्याला मारायचं नाही, आपला मोबाईल पडणार नाही याची काळजी घ्यायची, कानाला लावलेले हेडफोन निघणार नाही याची काळजी घ्यायची. आता ह्यानं काय होणार नाही, आता तुम्हाला सांगतो सर मी हे केल्यावर पास होणार आहे का, असलं काही बाबाचे आपले 10 20 काही नाही, फ्रेश करने का मूड आहे सब. आता हम होंगे कामयाब, होंगे की नाही. आता आवाज बघा कसे येते, येस सर. हम होंगे कामयाब. आता बूम आपला जो आहे, बूम बूम म्हणतो आपल्याला सर. आता बूम असा काय करायचा आहे, आता बघा माझ्या डिस्प्लेला दिसतोय का बघा, बूम असं पुढे येऊ द्यायचं, जोराने ताकद लावून असा हात पुढे करायचा, बूम बूम झाल्यावर बूम होते का, बूम होते का, होते का बघा पहिलं. हा मग परत मी सांगतो 1 2 3 म्हणलं की बूम करायचा. हा होते का बघा. आता हा जो प्लॅटफॉर्म आहे पहिला वेळ मी ऑनलाईन आणतोय, ह्याच्या अगोदर माझा ऑफलाईनला होता. ऑफलाईनला कसं सगळे बेंचवर बसलेले असतात आणि दुसरा मागचा बसलेला पुढच्याच्या पाठीतल्या जोरानं घालते बूम, तसं करायचं नाही. आता दिसतोय का हात बघा माझा. आता ऍक्टिव्हिटी काय आहे की पूर्णपणे आपला हा हात आणि असा बूम करायचा पुढं, जमेल का, कोणीतरी करून दाखवा बघू, बरोबर आहे का ते बघतो मी. हा हा बरोबर आहे, मकानदार बरोबर केले. हा अजून तृप्तने काय केलं नाही, हातात हात धरूनच बसते बघा,
जाधव निकिता श्रीकांत दादा, हा मलाच आला सगळे कॅमेऱ्याला. ऍक्टिव्हिटी बघा, लक्षात घ्या. बूम करायचं आपल्याला. बूम आपल्या विजयाचा आहे, बूम आपल्या 90s आहे, बूम आपल्या 16 येणाऱ्या सगळ्या ज्ञानाचा आहे. मी करून दाखवणार आहे. 1 2 3 बूम. आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. तुमच्या कॅमेरे बरोबर तुमचा आवाज पण चालला पाहिजे. वन्स अगेन 1 2 3 बूम. 1 2 3 वन्स अगेन बूम. झालं? कसं वाटलं? कसं वाटलं? सगळे बघायला लागले. खरंच सर माइंड फ्रेश वाटायला एकदम. Yes. हे बूमचा जादू आहे. हे बूम, जेवढे आपले दुःख आहेत बूम होतात, जेवढं आपलं आशा आकांक्षा आहेत त्या सगळ्या बूम होतात. हा बूम इतका छान आहे की हा उभा राहून करायचा असतो, बसून नाही. असो आपण जसा केलाय तसा केलाय, कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही सगळे खुश झालात, तुम्ही सगळे माइंड फ्रेशली झाला. तुम्हा सगळ्यांना उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. पहिली इन्स्ट्रक्शन, पेपर खूप छान सोडवा. मी सांगितलेल्या 3 टप्प्यामध्ये तो पेपर सोडवा. पेपर सोडवत असताना राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न गडबड करू नका. जो सांगितलेली ट्रिक आहे त्या पद्धतीने त्याला गोल करा. ओके. तिसरं आहे की पेपरच्या वेळेस बांबावून जायचं नाही. चक्कर आली, काही आलं तरी स्वतःला हँग होऊ द्यायचं नाही. काही पण होऊ दे, ऐन वेळेस काही होऊ दे, तर मनाला सांगायचं की मी करणार आहे, मी पेपर दिल्याशिवाय हार मानणार नाही. हे झालं तिसरं, की पेपरच्या वेळेस काही घडलं तरी त्या गोष्टीला हँडल करायचं, विचलित होऊ द्यायचं नाही. कितीही संकट आली तर त्या संकटावर पाय देऊन उभा राहायची ताकद आपण ठेवायची. मन विचलित होऊ द्यायचं नाही. खुश राहायचं. पेपर झाल्या फोन करायचा, आणि माझा फोन व्यस्त लागलाच नाही तर लगेच मेसेज टाकायचा. आणि ज्यांना आवड गेल्यानं मी पुढचा पेपर देऊ शकत नाही अशा मूड मधल्या व्यक्तींनी माझ्याशी बोलल्याशिवाय दुसरा पेपर द्यायचाच नाही. बोलायचंच कंपल्सरी. आणि मी लगेच लक्षात येतं, तुम्ही मला जास्त ट्राय केला की मी लगेच तुम्हाला रिकॉल करेन. त्यामुळे ते रिडायल करेन, मी तुम्हाला रिकॉल करेन. सगळ्या गोष्टी माझ्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड होतील. पण उद्या फोन लावायचा म्हणजे लावायचा. आता कुणाला असं वाटेल की सर दोन्ही पेपर एकदम झाल्यावर लावते, हा पणा करायचंच नाही. कंपल्सरी पहिला पेपर झाला पहिला फोन, दुसरा पेपर झाला दुसरा फोन. 2-2 वेळा फोन झाले तर काही बिल कोण भरणार नाही, जिओ मोफत आहे आपल्याला. ओके. तर त्याच्यासाठी चेंगटपणा फोन मध्ये करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, जरी काय झालं किंवा मागं पुढे झाला, किमान आपल्या ग्रुपवरती तरी मेसेज पडला पाहिजे, पेपर असा गेला सर, झालं, ओके डन. मी समजेल की तुम्ही सगळे रेंज मध्ये आहात. ज्यांचा टावर गेलेला आहे, ज्यांचा टाटा डोकोमो झालेला आहे, अशांनी माझ्याशी बोलल्याशिवाय फोन बंद करायचा नाही. म्हणजे डोकोमो म्हणजे कळलं का, की सर आता मी पेपर देत नाही, जाऊ दिले, अवघड केलाय, आता माझ्यानं होत नाही सिलेंडर. हो, अशांनी बोलल्याशिवाय, अशाला मी परत उत्तेजित करतो, मी त्याला मोटिवेट करतो, मी त्याला सांगतो, मी त्याला समजावून सांगेल आणि पुढचा पेपर द्यायला भाग पाडेल. ते कितीही कसल्याही संकटात, कसल्याही मनस्थितीत असू दे, त्याला त्या मनस्थितीतून बाहेर काढून पुढच्या पेपरसाठी इतका छान तयार करतो की तो होतो. तर त्याच्यामुळे माझा फोन कॉल लवकर लागणार नाही. व्यस्त असेल, एंगेज असेल तरी घाबरायचं नाही, कारण तो कुणाला तरी मी मोटिवेट करत असणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कसल्याही पद्धतीने विचलित व्हायचं नाही. ट्राय अँड ट्राय. ओके. कळतंय, समजलंय? परत एकदा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पेपर छान लिहा, मस्त लिहा. सगळ्या जणांना सगळं काही आठवणार आहे आणि काहीच नाही तुमच्या पाठीशी आहे. लक्षात घ्या. त्या प्रश्नाला थांबून सांगायचं, शेख सर आमच्या पाठीशी आहेत, शेख सर माझ्या पाठीशी आहे. त्या प्रश्नाला सुद्धा सांगायचं, आठव रे बाबा मला, नाहीतर शेख सर मारेल मग, आहे का नाही? आठवा. सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू सर. कोणाचं काही शंका असेल तर 2 मिनिटात सांगा. मी माझं आता दुसऱ्या सेकंड शुभेच्छा देण्यासाठी आपले सर या ठिकाणी बसलेले. हा, बोला. कुणाला काय अडचण? अक्षरात लिहायचा का सर सीट नंबर? जोरानं बोला. सीट नंबर अक्षरात लिहायचा का? अक्षरात लिहायला सांगितलं तर तिथे लिहायचं. अक्षरात जर तिथे लिहायला सांगितलं तर लिहायचं आहे. आता अक्षरात कसं लिहायचं ते पण सांगतो. आता तिथं 10 अंकी कोड आहेत बरं का, 10 अंकी नंबर आहे, 10 अंकी 12 अंकी. तर ते एकक, दशक, शतक, मग काय आहे ते चुकतं. तर सोपं सांगतो तुम्हाला लिहायचं. तिथे 1 आहे तर 1 लिहायचा, 2 आहे तर 2 लिहायचा, 3 आहे तर 3 लिहायचा, 9 आहे तर 9 पण लिहायचं, 0 असेल तर 0 लिहायचा. मग अंकात लिहित असताना मराठीत लिहायचं असेल तर 1 लिहा, 2 लिहा, 3 लिहा, 0 लिहा. जर जमला पूर्ण
1,52,270 जमला तर लिहा, नाही जमला तर सरळ 1 2 3 असं पोट टाकून लिहा. आणि ह्याच्या संदर्भात उगाच 10 वेळा त्या सुपरवायझरला विचारू नका, कारण तो काय आहे, मूर्ख आहे. मूर्ख आहे बस. सर, मूर्ख. कारण ते तुम्हाला येड्यात काढत, तुम्हाला कन्फ्युज एक्सक्यूज मी करून सर सर एक डाऊट होतं. यस, हॅलो सर, मला हा. बोलायचं होतं थोडं. बोला. हा सर, मला खरंच तुमचे खूप आभार मानायचे आहेत की अगदी तुम्ही तळमळीनं इतक्या गोष्टी, म्हणजे अगदी लहान मुलाला जसं आपले आई वडील सांगतात ना, त्या पद्धतीने तुम्ही खूप चांगल्या इन्स्ट्रक्शन दिल्यात. म्हणजे मला खूप छान वाटलं. मला काल बोलता नाही आलं, मी बाहेर होते. मला खूप मनापासून तुमचे आभार मानायचे आहेत सर. खूप छान तुम्ही सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या ना, म्हणजे अगदी असं भरून आल्यासारखं वाटतंय की अभ्यास झाला नाही झाला तो पुढचा विषय आहे, पण तुम्ही जेवढ्या इन्स्ट्रक्शन दिल्या, जेवढ्या आई वडील आपल्या लहान मुलाला सांगतात ना, त्या पद्धतीने तुम्ही आम्हा सगळ्यांना सांगितलं. याचा उपयोग खरोखर आम्हाला होईल. त्याबद्दल मी तुमची खूप मनापासून आभारी आहे सर. धन्यवाद, धन्यवाद. हाच आपला त्याच्या मागचा आहे. आपला अभ्यास झाला नाही झाला तरी पेपर फेस करता आला पाहिजे. हा, आपल्याला टेन्शन नाही आलं पाहिजे, पेपरला टेन्शन आलं पाहिजे की मी एवढं अवघड येऊन सुद्धा येणं कसं काय खुश आहे. आलं का लक्षात? मी एवढा अवघड आलो तरी पण एवढं का खुश आहे. पेपर टेन्शन मध्ये गेला पाहिजे, आपण नाही. ओके, थँक्यू. अजून कोणाला काय? एक्सक्यूज मी सर. यस, हा सर, मला बोलायचंय. बोला. सर, माझं ना हॉल तिकीट मध्ये नेम चेंज आलेला आहे. अब्बा, हा. हा, काय नेमचे मग झालंय? म्हणजे एज्युकेशन माहेरच्या नावावर आहे, खाली नेम चेंज आता सासरचं नाव आलेलं आहे. आलंय. मग दोन्ही मग आता डॉक्युमेंट तुमच्या सिग्नेचर सोबत ठेवा. दोन्ही डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा, म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट पण ठेवा आणि हे सगळं झालेलं हे दाखवायचं. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, तिथं जर तुम्ही हे डॉक्युमेंट नाही घेऊन गेलं, प्रोसेस किचकट असल्यामुळं तुमच्याशी वेळखाऊ प्रक्रिया होणार आहे. आणि ती वेळखाऊ प्रक्रिया झाली की ऑटोमॅटिकली तुम्हाला टेन्शन, बर्डन या सगळ्या गोष्टी येणार आहेत. म्हणून व्हिज्युअलायझेशन आज चांगलं करायचं आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे डॉक्युमेंट सगळे ठेवावे असते. आधार कार्ड असेल तुमच्याकडे, पॅन कार्ड तर असेल. ते ठेवते. हा सर, दोन्हीचे डॉक्युमेंट्स आहेत. माझा प्रश्न असा आहे की OMR शीट वरती जे सिग्नेचर कॅन्डिडेट असतो ते माहेरचं नाव करू की सासरचं नाव नाही, करू? सोपं. तुम्ही जी अपलोड केली सिग्नेचर तीच करायची, दुसरी नाहीच करायची. समजलं? अच्छा, मग असेच ओके. सांगितलं ना. लक्षात घ्या, आपलं हॉल जे तिकीट साईन समोर केले ना ठेवायचं. तेच साईन. आपलं हॉल तिकीट समोर ठेवायचं. आपण हॉल तिकीटवर काय काय आणि कशा पद्धतीनं छापून आलेलं आहे तेच सगळं करायचं तिथं. दुसरं मनाचं आगाऊ काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. तिथं तुमची कुठली सही आहे ती सही करायची, दुसरी कुठली करायची नाही. आणि लग्न झाल्यानंतर ओके चेंज सर, कुठं होतंय नावात, सरनेम मध्ये होतो. फक्त नाव आहे तसंच राहतो, विनाच राहील. दुसरं नाव तुमचं त्यात काय संबंध. म्हणून कधी पण सही करताना नावाची करायची. येस. म्हणजे कुठं problem माझं येणार पूर्ण नाही. झालंय सर, हा, पूर्ण नाव चेंज झालंय. पूर्ण नाव चेंज झालंय म्हणजे नावासकट. नाव सगळं सर, माझा एक क्वेश्चन होता. गॅजेट आहे सर, आहे ना गॅजेट आहे सर? सर. आहे ना? ठीक आहे, चांगलं सगळं सर. करा. हा, सर, माझा एक क्वेश्चन होता की SVCS असं लिहिलेलं आहे, स्कूल नेम, सेंटर नेम, पण SVCS 2 ठिकाणी आहे. अक्कलकोट रोड पण आहे आणि भवानीपेठ पण आहे. बरोबर. तर सर मग नेमकं कुठं असेल, मला म्हणजे कन्फ्युजिंग होतंय ते. म्हणजे हॉल तिकीट वर असेल की मॅडम, सेंटरच्या खाली अक्कलकोट आहे का लिहिलेलं कुठे आहे आहे? भवानीपेठ आहे की कलकोट आहे ते. हा, 2 वेगवेगळे, माझं पण SVCS लाच आहे, पण 2 ठिकाणी आहे ना? माझं पण SVCS लाच आहे, पण खाली भवानीपेठ माझं लिहिलेलं आहे माझ्या SVCS आहे पण ह्याच्यात. अक्कलकोटला आहे मॅडम, अक्कलकोट रोडला आहे माझं. ऐकून घ्या, ऐकून घ्या. एकच मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या की तुम्ही जे तुमचं जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवर जो पत्ता आलेला आहे ना, तो सगळा जसा जसा टाईप करा आणि गुगलच्या त्या मॅप वरती टाका. आणि मॅप पासून तुम्ही आणि तुमचा जे काही अंतर जे आहे का नाही ते अंतर एकदा बघून घ्या आणि त्याच्यानुसार जाण्याचं टायमिंग हे सगळं बघा. गुगलचं सगळ्या गोष्टी त्या करून बघा आणि मॅप लावून सोडून टाका. उद्या बरोबर लगेच तुम्हाला ते डिरेक्शन सांगेल. दुसरी गोष्ट, तुम्ही हॉल तिकीट नीट बघा.
SVCS असेल तर त्याच्या खाली पत्ता दिलेला असतो, असं ओबडधोबड येत नाही. मग जर आपण तो हॉल तिकीट मोबाईलवर जर डाउनलोड करून घेतला असेल तर तो थोडा कॉम्प्रेस होऊन येतो, त्यामुळे पूर्ण पत्ता कधी कधी येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी शक्यतो 10 रुपये जाऊ द्या, आपला हॉल तिकीट हा पूर्णपणे आज पुन्हा एकदा डाउनलोड करून घ्या आणि तीच प्रिंट घेऊन जाऊ द्या. त्याचे 2 झेरॉक्स करा, फोटो जवळ ठेवा, जो फोटो अपलोड केलाय तोच ठेवा, जी सही केली तीच सही करा आणि डॉक्युमेंट शेजारी ठेवा. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा नावात बदल झाला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट केलं असेल तर गॅजेट, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जवळ ठेवा आणि मग पेपरला जा. पेपरला निश्चितपणे धैर्याने सामोरे जा, व्यवस्थितरित्या जा. सगळ्या गोष्टी मी समजावून सांगितलेल्या आहेत. हे जरी तुम्हाला आता कळलं नसेल किंवा कोणी नंतरनं जॉईन झालं असेल तर या सगळ्यांनी परत हा व्हिडिओ अपलोड केला की नंतर बघून घ्या. ठीक आहे, तर मी इथं थांबतो, जास्त वेळ घेत नाही कारण 10 वाजत आलेले आहे आणि माझे इन्स्ट्रक्शन आहे की 10 वाजता झोपा. ठीक आहे, तर सगळ्यांच्या सूचना मला कळलेल्या आहेत. कोणाला काय अजून अडचण आहे का बघा. तर पुन्हा एकदा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कासार सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. Good morning all. Good morning, sir. One and all, good Good morning. मॉर्निंग. Good morning, sir. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. Good Good morning, morning, very good morning to all. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंगच म्हणजे कभी कभी सफर ज्यादा खूबसूरत होता है मंजिल पाने से. कभी कभी सफर बहुत ज्यादा खूबसूरत होता है मंजिल पाने से. अशा प्रकारच्या या प्रवासाची, या जर्नीची, या सफरची आपण मजा घेतो आहोत. प्रत्येक सण, प्रत्येक क्षण, प्रत्येक सेशन, प्रत्येक सत्र, प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र आपल्यासाठी अविस्मरणीय होतो आहे, आनंददायी होतो आहे, यशदायी होतो आहे, प्रेरणादायी होतो आहे. आणि या सगळ्यासाठी सरांची जी मेहनत आहे, जी लगन आहे, जो माइंडसेट आहे, जे वेळ आहे, जे काही त्यांनी स्वतःची कोणगांठ बांधली की माझी 70च्या 70 पोरं पास झाली पाहिजेत. आणि जेव्हा असा लीडर आपल्या सोबत असतो तेव्हा सगळ्यांचे यश हे अगदी सहजपणे आनंदाने आपल्या पदरात पडत असतं. आणि हाच विश्वास, हाच आनंद, हीच आशा घेऊन मी तुम्हा सगळ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी तुमचा पेपर आनंदानं पूर्ण होऊ दे, वेळेत पूर्ण होऊ दे, सर्वोत्तम मार्क्स तुम्हाला मिळू दे, तुमचा आजपर्यंत सर्वोत्तम परफॉर्मन्स तिथं सादर होऊ दे अशा शुभेच्छा देतो, आभाळभर प्रेम देतो आणि उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक आशीर्वाद देतो, प्रेम देतो आणि शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेण्यात मजा नाहीये. आता आपण अशा टोकावर आहोत, अशा बिंदूवर आहोत की आता जास्त काही बोलण्यापेक्षा आता करून दाखवण्याची वेळ आहे. आणि मला विश्वास आहे, किंबहुना आम्हा दोघांनाही विश्वास आहे की आमची पोरं उद्या झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. तर यशाचा, विजयाचा झेंडा लावण्यासाठी आणि लक्षात सगळ्यांना घ्या, आमची उद्या शुभेच्छा. संध्याकाळी आपण परत एकत्र येणार आहोत. तयारी जश्न का, जश्न करण्यासाठी आपण परत इथे येणार जश्न की आहोत. तैयारी के लिए रेडी रहो. येस सर. बी ग्रेटफुल, सगळ्यांना बी मनापासून हॅपी, तहे दिल से आभार आणि आभार. रेडी. जय हो. चला जग जिंकूया. Say with me. चला जग जिंकूया. Boom, boom. Once again. 1, 2, 3. Boom. चला, bye, Okay, good bye. night. Everybody, good night.